एवढा इनडेफिनेट इंटिग्रेशनला आपण सॉफ्टवेअर इंटिग्रेशनमध्ये दोन प्रकार आहेत, डेफिनेट इंटिग्रेशन आणि इनडेफिनेट इंटिग्रेशन. इनडेफिनेट इंटिग्रेशनमध्ये आपण अँटी डेरिव्हेटिव्ह कंडोट काय कंडोट करतो? अँटी डेरिव्हेटिव्ह. फॉर एक्झाम्पल साइन एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काय? साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह ठीक आहे. आणि कॉस एक्सचा इंटिग्रेशन किती असणार आहे? मग कॉस एक्सचा इंटिग्रेशन असणार आहे साइन एक्स प्लस सी असणार आहे. ठीक. अँटी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं तर त्याला काय म्हणायचं? इंटिग्रेशन, इनडेफिनेट इंटिग्रेशन, बरोबर. आणि एरिया अंडर कर्व जर फाइंड आउट केलं, असं फंक्शन जर दिलं असेल तुम्हाला, असा फंक्शन जर दिला असेल तर या कर्वच्या खालचा एरिया फाइंड आउट करणे त्याला डेफिनेट इंटिग्रेशन म्हणायचं. हे बेटा बोलू नको. एक्सची एक व्हॅल्यू दिलेली असते, एक्सची दुसरी व्हॅल्यू दिलेली असते, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं, बरोबर. डेफिनेट इंटिग्रेशन म्हणजे काय? एरिया अंडर कर्व. इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आपण काय फाइंड आउट करतो? अँटी डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. हे बेटा पहिला टाईप बघा, एफ ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स जर जी ऑफ एक्स असेल तर जी ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय असतो? एफ ऑफ एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1. तर 1चा इंटिग्रेशन काय असणार आहे? बरोबर का? एक्स रेस टू एनचा इंटिग्रेशन कसं आहे बघा. एक्स रेस टू एनचा इंटिग्रेशन कसं आहे? डोक्यावरचा नंबर एकाने वाढवायचा, तोच नंबर खाली लिहायचा. डेरिव्हेटिव्ह मध्ये कसं होतं बघा, डेरिव्हेटिव्ह मध्ये कसं होतं? डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन कसं करत होतो आपण? डोक्यावरचा नंबर खाली, डोक्यावरचा नंबर एकाने कमी करत होतो, बरोबर. असं करत होतो म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये. इंटिग्रेशन मध्ये आता हे बेटा इंटिग्रेशन मध्ये काय करायचं? इंटिग्रेशन एक्स रेस टू एन, डोक्यावरचा नंबर एकाने वाढवायचा. काय करायचंय? डोक्यावरचा नंबर एकाने वाढवायचा, तोच नंबर खाली लिहायचा. हे प्रूफ माहितीये का? प्रूफ माहितीये का याचं? प्रूफ कसं आहे? फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एन प्लस 1 याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तो सांगा बघू. याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? डोक्यावरचा नंबर खाली, डोक्यावरचा नंबर एकाने कमी, बरोबर. या एन प्लस 1 ला जर क्रॉस मल्टिप्लाय करून इकडे घेऊन गेलो मी, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय झाला? हा. तर याचा इंटिग्रेशन काय असणार आहे? बरोबर का? त्याच्यावरून हा फॉर्म्युला आहे. डोक्यावरचा नंबर एकाने वाढवायचा, तोच नंबर खाली द्यायचा. त्याच्यानंतर 1 अपॉन एक्सचा इंटिग्रेशन काय आहे? लॉग एक्स. कारण लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स होता. तर 1 अपॉन एक्सचा इंटिग्रेशन लॉग एक्स असतो. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह पण ई रेस टू एक्स असतो, ई रेस टू एक्सचा इंटिग्रेशन पण ई रेस टू एक्स असतो. ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता? ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स लॉग ए होता, बरोबर का. इथे काय असणार आहे? ए रेस टू एक्स डिवायडेड बाय लॉग ए असणार आहे. काय असणार आहे? डिवायडेड बाय लॉग ए. हे डिफरन्स माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर ना साइन एक्सचा इंटिग्रेशन, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स होता, कॉस एक्सचा इंटिग्रेशन साइन एक्स असणार आहे, बरोबर का. कॉस एक्सचा इंटिग्रेशन साइन एक्स असणार. हे बेटा साइन एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता? कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स होता, बरोबर का. तर साइन एक्सचा इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स असणार, बरोबर का. सी पासून स्टार्ट होणाऱ्याचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह होता, कॉसचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह होता, कोसेकचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह होता, कॉटचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह होता. ठीक आहे. उलट आहे, साइनचा डेरिव्हेटिव्ह अदर दॅन सी जे काय असेल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्यांचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस एक्स. त्याच्यानंतर ना टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? हे बेटा टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आहे, बरोबर का. तर सेक्स स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन काय असणार आहे? टॅन एक्स. त्याच्यानंतर ना कोसेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन काय? मायनस कॉट एक्स, बरोबर. बेटा टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स, तर सेक्स स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन टॅन एक्स. त्याच्यानंतर कॉट एक्सचा कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आहे. तर कोसेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स. त्याच्यानंतर सेक एक्सचा इंटिग्रेशन काय? सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता? सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स होता, तर सेक एक्स टॅन एक्सचा इंटिग्रेशन सेक एक्स असणार. हे रेअरलीच आपल्याला लागणार आहे, हे रेअरलीच आपल्याला लागणार आहे, पण माहिती असायला पाहिजे. हे माहिती असायला पाहिजे. कोसेक एक्स कॉट एक्स, हे बेटा कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स कॉट एक्स होता, तर कोसेक एक्स कॉट एक्सचा इंटिग्रेशन मायनस कोसेक असणार. हे बेटा ह्याला वेगळ्या पद्धतीने फाइंड आउट करायचं. टॅन एक्सचा इंटिग्रेशन किती असतो? टॅन एक्सचा इंटिग्रेशन बाय पार्ट्सने पण करू शकतो आणि त्याची एक मेथड आहे. टॅन एक्सचा इंटिग्रेशन किती असतो? लॉग ऑफ सेक एक्स, बरोबर का.
खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे या पद्धतीने सॉल्व्ह करावा लागतो, बरोबर का. तर टॅन एक्सला कसं लिहायचं, साईन अपॉन कॉस्ट लिहायचं. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे तर लॉग ऑफ डिनॉमिनेटर लिहायचं, बरोबर. हे बेटा इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स ठीक आहे, तो लॉग ऑफ साइन एक्स. सेक एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. हे महत्वाचे आहेत, हे स्टार करून ठेवा, नीट लक्षात ठेवा. इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डीएक्स किती आहे, लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. महत्वाचे फॉर्म्युलेज इथनं स्टार्ट होणार, बरोबर. इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स एक्सचा हा डेरिव्हेटिव्ह काय होता, टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. तर इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर किती असतो, टॅन इनवर्स एक्स. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता, 1/रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर त्याचा इंटिग्रेशन काय असणार आहे, साइन इनवर्स एक्स, बरोबर. सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा होता, तर याचा इंटिग्रेशन सेक इनवर्स एक्स असणार, बरोबर. आता 1/1 प्लस एक्स स्क्वेअर चा इंटिग्रेशन तर आपल्याला माहिती आहे. इथे 1च्या ऐवजी दुसरा काहीतरी नंबर असेल, बरं का, 5चा स्क्वेअर असं दुसरं काहीतरी नंबर असेल, तर तशा केसमध्ये काय करायचं, 5चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर असं काहीतरी असेल, तर त्या केसमध्ये 1/a टॅन इनवर्स एक्स बाय ए करायचं. इथं थोडं चेंज होणार आहे, 1/a टॅन इनवर्स एक्स बाय ए. ठीक आहे. याचे अजून थोडे फॉर्म्युले राहिले का, कॉस्टचे वगैरे. ठीक आहे. हे बेटा 1/x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर या दोघांच्या मध्ये जर मायनस साईन असेल तर दोन फॉर्म्युले लॉगच्या फॉर्ममध्ये बघ, प्लस असेल तर फक्त टॅन इनवर्सच्या फॉर्ममध्ये, बाकी दोन्ही लॉगच्या फॉर्ममध्ये. लॉगच्या फॉर्ममध्ये आन्सर्स कसे आहेत, 1/2a लॉग डिनॉमिनेटरला आहे तसंच त्याचं कॉन्ज्युगेट खाली. एक्स पहिल्यांदा असेल तर तसंच लिहायचा, ए पहिल्यांदा असेल तर याचा कॉन्ज्युगेट वरती लिहायचं, बरोबर का, आणि त्याचं कॉन्ज्युगेट खाली लिहायचं, बरोबर. ए ची साईन ॲज इट इज राहते बघा, ए ची साईन ॲज इट इज राहते, एक्स नेहमी पॉझिटिव्हच असणार. त्याच्यानंतर हे बेटा स्क्वेअर रूटमध्ये हे साइन इनवर्सचा फॉर्म्युला होता का, 1/√1 मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय होता, साइन इनवर्स एक्स. या 1च्या ऐवजी दुसरा काहीतरी नंबर असेल, 1च्या ऐवजी दुसरा काहीतरी नंबर असेल, तर फॉर्म्युला काय आहे, साइन इनवर्स एक्स बाय ए. इथे सुरुवातीला 1/a नाही आहे बघा, टॅन इनवर्सला 1/a इथे नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ना हे बेटा स्क्वेअर रूटमध्ये ते स्क्वेअर रूटचा फॉर्म्युला लिहिला नाही बघा तिथं, ठीक आहे. स्क्वेअर रूटमध्ये या दोघांचा एडिशन असेल, एडिशन जर असेल आणि सबस्ट्रॅक्शन जर असेल, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ना सोडून उरलेले जे दोन वर्जन्स आहेत त्यांचे आन्सर इन टर्म्स ऑफ लॉग आहे, इन टर्म्स ऑफ लॉग. लॉगमध्ये त्यांचे आन्सर कसे आहेत, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस आहे तो रूट तसाच, बरोबर का, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट आहे तसंच. त्याच्यानंतर ना हे सगळे डिनॉमिनेटरला असलेले टर्म्स आहेत. न्यूमरेटरला जर रूट असेल, हे बेटा न्यूमरेटरला जर रूट असेल तर त्यांचा फॉर्म्युला कसा आहे बघा. न्यूमरेटरमध्ये सुद्धा हे 3 व्हर्जन आहेत. पहिला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, त्याचा फॉर्म्युला कसा आहे बघा, त्याचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ साइन इनवर्स आहे, बरोबर ना. स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर हे साइन इनवर्सच्या रिलेटेड आहे त्या हिशोबाने. तर ह्याचा फॉर्म्युला कसा आहे, तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये एक सिमिलॅरिटी. सुरुवातीला x/2 बरोबर का, x/2 ब्रॅकेट ॲज इट इज, x/2 ब्रॅकेट ॲज इट इज, x/2 ब्रॅकेट ॲज इट इज. त्याच्यानंतर ना a²/2 आहे बघा इकडे, a²/2 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 तिन्हीकडे a²/2 आहे. आणि ए ची साईन जे इकडे असते तेच असते इकडे, बरोबर का. ए ची साईन इथे मायनस आहे तर इथे पण मायनस. हा फॉर्म्युला साईनच्या रिलेटेड आहे तर हा साइन इनवर्स असणार आहे. बाकी दोन जे आहेत ते लॉगच्या टर्ममध्ये, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस, इथे जे फॉर्म्युला आहेत की नाही तेच आहेत फॉर्म्युले, बरोबर. इथे हे जे 3 फॉर्म्युले आहेत ॲज इट इज तसेच आहेत फॉर्म्युले, बरोबर. ह्याच्यासाठी साइन इनवर्स, इथं साइन इनवर्स एक्स बाय ए, बरोबर. ह्याच्यासाठी लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट आहे तसा, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट आहे तसा, बरोबर. लॉग ऑफ मॉड ऑफ रूट आहे तसा. हा सेक इनवर्स आहे, बरोबर. 1/रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, रूटच्या बाहेर पण एक एक्स असेल तर हा सेक इनवर्सचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर इंटिग्रेशन बाय पार्ट्स, दोन टर्म्सचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स करायचं. इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचं, पहिला टर्म तसा दुसऱ्याचा इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा इंटिग्रेशन, बरोबर का, डीएक्स. लक्षात राहील का, मी जसं म्हणलो तसं पहिला टर्म तसाच दुसऱ्याचा इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह आहे बघा, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा इंटिग्रेशन डीएक्स. येते लक्षात. आणि यू पहिल्यांदा घ्यायचा का व्ही पहिल्यांदा घ्यायचा, दोन टर्म असेल तर त्याच्यामध्ये पहिला टर्म कुणाला कन्सिडर करायचा, दुसरा टर्म कुणाला कन्सिडर करायचा, त्याचा एक रूल आहे, त्याला लिएट रूल म्हणायचं. लॉगरिथमिक, इनव्हर्स, अल्जेब्रिक, ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेंट. ठीक आहे. हे स्टँडर्ड टाईपचा इंटिग्रल आहे बघा.
ई रेस टू एक्सची टर्म बाहेर असते आणि ब्रॅकेटमध्ये फंक्शन प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो. म्हणजे ह्याचं क्वेश्चन कसं असणार आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे, साइन एक्स, आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस एक्स. असं जर असेल, असं जर इंटिग्रेशन असेल तर डायरेक्टली उत्तर याचा काय असतो, ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे साइन एक्स. येते का लक्षात? या टाईपचे पण क्वेश्चन आहे. जो फॉर्म्युला खूपदा लावायचे ते हे दोन फॉर्म्युलेचे. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल, हे बेटा दोन टर्म्सचा जर डिव्हिजन असेल, डेरिव्हेटिव्ह मध्ये डिव्हिजनचा एक फॉर्म्युला होता, बरोबर का? खालचा टर्म तसाच, वरच्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा टर्म तसाच, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय खालच्याचा स्क्वेअर, असा फॉर्म्युला होता. इंटिग्रेशन मध्ये तसा फॉर्म्युला नाही आहे, हे वेगवेगळे टाईप आहेत बघा, हे स्टँडर्ड टाईप्स आहेत. हे बेटा दोन टर्मचा जर डिव्हिजन असेल, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करत असेल तर डायरेक्टली त्याचा आन्सर काय लिहायचं, लॉग ऑफ डिनॉमिनेटर. बरोबर. खाली रूटमध्ये जो टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती न्यूमरेटरला जर एक्झिस्ट करत असेल त्याचा डायरेक्टली उत्तर काय लिहायचं, टू रूट डिनॉमिनेटर. बरोबर. त्याच्यानंतर ना हे बेटा हे महत्वाचे टाईप्स आहेत, पण ह्याचं हे बेटा क्वेश्चन आयडेंटिफाय तुम्हाला व्यवस्थित करता यायला पाहिजे आणि हे सगळे टाईप पाठ असायला पाहिजे. पाठ करण्यासारखे हेच टाईप आहे. वरती ट्रिग्नॉमेट्रिक किंवा एक्सपोनेंटचा एक्सप्रेशन आहे आणि डिनॉमिनेटरला सुद्धा ट्रिग्नॉमेट्रिक किंवा एक्सपोनेंटचा एक्सप्रेशन. बरोबर. दोन टर्मचा ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स, सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स असं जर असेल, किंवा वरती एकच टर्म आहे ह्याला झिरो कन्सिडर केलेलं आहे, बरोबर. क्यूची व्हॅल्यू झिरो जर कन्सिडर केली तर हा दुसरा टर्म झिरो आणि त्याचा हा दुसरा व्हर्जन तयार होतो. आणि ट्रिग्नॉमेट्रिक टर्मच्या ऐवजी एक्सपोनेंट टर्म असेल तरी हीच मेथड यूज करायची. काय मेथड काय बघा, हे बेटा डिव्हिजनचं इंटिग्रेशन आपल्याला येते का नाही, या दोन गोष्टीचा तर आपण स्टडी केलं, बरोबर. हे दोन स्टँडर्ड टाईप तर झाले. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर लॉग ऑफ डिनॉमिनेटर, रूटमध्ये जो टर्म आहे डिनॉमिनेटरला त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर टू रूट डिनॉमिनेटर. ह्या टाईपचा जर डिव्हिजन असेल तर न्यूमरेटरला रिप्लेस करायचं. काय करायचं, न्यूमरेटरला रिप्लेस करायचं, नवीन न्यूमरेटर लिहायचं आहे, क्वेश्चन मॉडिफाय करायचं आहे. क्वेश्चन मध्ये जो नवीन न्यूमरेटर असणार आहे तो न्यूमरेटर कसा लिहायचा आहे बघा, ए डिनॉमिनेटर प्लस बी डिनॉमिनेटर, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. बरोबर का, ए डिनॉमिनेटर प्लस बी द डिनॉमिनेटर. लक्षात राहील का, हे बेटा लक्षात राहील का, ए डिनॉमिनेटर बी द डिनॉमिनेटर. हे बेटा याच्यासारखंच आहे पण थोडंसं वेगळं आहे. हे कोणाचं, हे ट्रिग्नॉमेट्रिक आणि एक्सपोनेंट टर्मसाठी आणि हे कोणासाठी, अल्जेब्रिक टर्मसाठी, अल्जेब्रिक एक्सप्रेशनसाठी हे, बरोबर. वरती अल्जेब्रिक एक्सप्रेशन, खाली क्वाड्रेटिक एक्सप्रेशन. वरती अल्जेब्रिक, वरती लिनियर एक्सप्रेशन, खाली क्वाड्रेटिक एक्सप्रेशन रूटमध्ये. आणि लिनियर एक्सप्रेशन आहे त्याच्या पुढेच रूटमध्ये क्वाड्रेटिक एक्सप्रेशन आहे. असं जर असेल तर हा जो टर्म आहे न्यूमरेटरला आणि न्यूमरेटरला पी एक्स प्लस क्यू, त्याला रिप्लेस करायचं. कशाने रिप्लेस करायचं, ए डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. इथं डिनॉमिनेटरला नाही, रूटमध्ये बघा, रूटमध्ये टर्म ए डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. हे मेथड ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये डिस्टिंक्शन तुम्हाला करता यायला पाहिजे. हे कधी आहे, ट्रिग्नॉमेट्रिक आणि एक्सपोनेंटसाठी. हे कधी आहे, अल्जेब्रिक टर्मसाठी. बरोबर. न्यूमरेटरला लिनियर आहे, डिनॉमिनेटरला क्वाड्रेटिक एक्सप्रेशन. त्याच्यानंतर ना फक्त डिनॉमिनेटरला, ए बेटा फक्त डिनॉमिनेटरला असं क्वाड्रेटिक एक्सप्रेशन जर असेल तर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने काय करायचं, डिनॉमिनेटरला फक्त क्वाड्रेटिक एक्सप्रेशन जर असेल, डिनॉमिनेटरला क्वाड्रेटिक एक्सप्रेशन जर असेल तर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने काय करायचं, ते 7 जे फॉर्म्युले होते ना आपण, 1/x² प्लस a², 1/x² मायनस a², 1/a² मायनस x², 1 रूटमध्ये a² मायनस x², 1 रूटमध्ये a² प्लस x², हे जे 7 फॉर्म्युले होते त्या टाईपमध्ये कन्वर्ट करायचं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड कशी यूज करायची, हा जो बी सोबत मधला जो टर्म असतो, एक्स सोबत जो टर्म असतो, एक्स सोबत जो नंबर असतो त्याचा हाफ करायचा आणि स्क्वेअर करायचा. तो एकदा ऍड करायचा, एकदा सबस्ट्रॅक्ट करायचा, बरोबर का. या बी चा हाफ करायचा. फॉर एक्झाम्पल इथं 3 आहे, 3 डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर करायचा, बरोबर. 3 डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर करायचा म्हणजे 9/4, एकदा ऍड करायचं, एकदा सबस्ट्रॅक्ट करायचं, परफेक्ट स्क्वेअर करायचं. आणि ते 7 फॉर्म्युले आणि न्यूमरेटरला पण रूटचे फॉर्म्युलेच होते, बरोबर का. x/2 रूट ॲज इट इज प्लस a²/2, पुढे काय होतं, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ॲज इट इज. तो फॉर्म्युला होता ना तसं इथे आहेत आता फॉर्म्युला, न्यूमरेटरला आहेत का नाही तशी.
कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनी या टाईपमध्ये त्याला कन्वर्ट करायचं. हे बेटा, न्यूमरेटरला ट्रिग्नॉमेट्रिक एक्सप्रेशन, डिनॉमिनेटरला ट्रिग्नॉमेट्रिक एक्सप्रेशन असेल तर न्यूमरेटरला रिप्लेस करत होतो. पण फक्त डिनॉमिनेटरला जर ट्रिग्नॉमेट्रिक एक्सप्रेशन जर असेल आणि स्क्वेअर असेल, लिनियर असेल किंवा कॉस 2x sin 2x असेल तर इथं सबस्टिट्यूशन करायचं बघा. सबस्टिट्यूशन काय करायचं? इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला स्क्वेअर जर असेल तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड करायचं? कॉस स्क्वेअरने डिवाइड करायचं. बरोबर का? तर 1/cos स्क्वेअर वरती काय होईल? 1/cos स्क्वेअर म्हणजे सेक्स स्क्वेअर होते. बरोबर का? त्या सेक्स स्क्वेअरला परत कसं लिहायचं? 1 + tan स्क्वेअर च्या फॉर्ममध्ये लिहायचं आणि tan x ला t सबस्टिट्यूट करायचं. सबस्टिट्यूशन करायचं काय? tan x ला t सबस्टिट्यूट करायचं. तुम्ही म्हणसाल इथं tan नाहीच आहे. पण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला तुम्ही कॉस स्क्वेअरने डिवाइड केल्यानंतर ना कुठेतरी ते tan टर्म येणारच आहे. बरोबर का? इथं न्यूमरेटरला कशी येते बघा. 1/cos स्क्वेअर म्हणजे काय होते? सेक्स स्क्वेअर. सेक्स स्क्वेअरला इन टर्म्स ऑफ tan लिहू शकतो आणि tan x ला t सबस्टिट्यूट करायचं. ठीक आहे? अशा केसमध्ये काय करायचं? क्वाड्रॅटिक नसेल, लिनियर असेल तर काय करायचं? tan x/2 ला t सबस्टिट्यूट करायचं. इथं tan x ला t, इथं tan x/2 ला t सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे x ची व्हॅल्यू 2 tan इनव्हर्स t येते. dx चा रिप्लेसमेंट पण फिक्स आहे बघा. 2 dt अपॉन 1 + t स्क्वेअर. इथं cos 2x sin 2x cos 2x sin 2x जर असेल तर फक्त इथं 2 नाही आहे. dt अपॉन 1 + t स्क्वेअर आहे. बाकी सगळं सेम आहे. हे पण नीट लक्षात ठेवा. इथं cos 2x sin 2x cos 2x sin 2x असेल तर हे सबस्टिट्यूशन करायचं आहे. फक्त इथं dt अपॉन 1 + t स्क्वेअर. इथं 2 dt आहे की नाही? तिकडे काय असणार आहे? dt अपॉन 1 + t स्क्वेअर. sin x ला 2t अपॉन 1 + t स्क्वेअर हे सबस्टिट्यूट करायचं आहे आणि cos x ला 1 - t स्क्वेअर अपॉन 1 + t स्क्वेअर सबस्टिट्यूट करायचं आहे. बरोबर का? तर वरती 1 आहे, न्यूमरेटरला 1 आहे, डिनॉमिनेटरला ट्रिग्नॉमेट्रिक एक्सप्रेशन आहे, लिनियर ट्रिग्नॉमेट्रिक एक्सप्रेशन आहे. तर हे सबस्टिट्यूशन्स करायचे. काय सबस्टिट्यूशन करायचे? tan x/2 ला t सबस्टिट्यूट करायचं. sin x ला 2t अपॉन 1 + t स्क्वेअर. हे लक्षात कसं ठेवणार? हे कुणाचा फॉर्म्युला आहे? sin 2 थीटाचा फॉर्म्युला आहे बघा. 2 tan t 2 tan थीटा अपॉन 1 + tan स्क्वेअर थीटा. हे काय आहे? cos 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. 1 - tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 + tan स्क्वेअर थीटा. हे सबस्टिट्यूशन पार्ट करावं लागतं. cos थीटाच्या ऐवजी cos 2 थीटा असेल तर सगळं हेच सबस्टिट्यूट करायचंय. फक्त इथे तो नाही आहे. dx चा जो सबस्टिट्यूशन आहे तिकडे काय आहे? dt अपॉन 1 + t स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्शियल फ्रॅक्शन. हे बेटा, वरती पण एक एक्सप्रेशन आहे, खाली पण एक एक्सप्रेशन आहे. पण खाली एक्सप्रेशन नाहीये. म्हणजे 2 टर्मचा एडिशन, सबट्रॅक्शन असं नाहीये. 2 फॅक्टर्स आहेत. खाली काय आहेत? 2 फॅक्टर्स आहेत. डिनॉमिनेटरला 2 फॅक्टर, 3 फॅक्टर असे आहेत. तर याला सॉल्व्ह कसं करायचं? डिव्हिजनचं तर आपल्याला रूल माहिती नाही. इंटिग्रेशनमध्ये डिव्हिजनला काही रूलच नाहीये, फॉर्म्युलाच नाहीये. एक तर स्टँडर्ड असायला पाहिजे किंवा सबस्टिट्यूशन करायला पाहिजे. इथे काय करावं लागेल? इथे आपल्याला पार्शियल फॉर्म म्हणजे पार्शियल फ्रॅक्शनचे मेथड आहेत. हे बेटा, काय करावं लागेल? याच्या न्यूमरेटरला एक टर्म प्लस याच्या न्यूमरेटरला एक टर्म अशा फॉर्ममध्ये याला कन्वर्ट करायचं. a डिवायडेड बाय फर्स्ट ब्रॅकेट प्लस b डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेट अशा फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट करायचं. कसं कन्वर्ट करायचं? याला ह्याच्याबरोबर इक्वेट करायचं आणि a आणि b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. a आणि b ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? पूर्ण इक्वेशनला इथे मध्ये इक्वल टू ची साइन लिहायची. लेफ्ट हँड साइडला हे, राईट हँड साइडला हे, मध्ये इक्वल टू ची साइन द्यायची. पूर्ण इक्वेशनला x - a x - b नी मल्टिप्लाय करायचं. ह्याला x - a x - b नी मल्टिप्लाय केलं तर वरचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कॅन्सल होतो. इथे काय राहील? फक्त x - b. इथे फक्त काय राहील? x - a. आणि x ची व्हॅल्यू पहिल्यांदा a सबस्टिट्यूट करायचं, b ची व्हॅल्यू मिळते. x ची व्हॅल्यू एकदा b सबस्टिट्यूट करायची, मग a ची व्हॅल्यू मिळते. बरोबर का? a आणि b मिळते. एकदा या ब्रॅकेटला, न्यूमरेटरला इथे जो ब्रॅकेट आहे त्याला एकदा 0 मध्ये कन्वर्ट करायचं, b ची व्हॅल्यू मिळते. मग b सोबत असणारा ब्रॅकेट त्याला एकदा 0 मध्ये कन्वर्ट करायचा, a ची व्हॅल्यू मिळते. प्रॉब्लेम करताना, सॉल्व्ह करताना समजा. वरती क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे, खाली 3 फॅक्टर्स आहेत. तर अशा पद्धतीने a अपॉन पहिला ब्रॅकेट, b अपॉन दुसरा ब्रॅकेट, c अपॉन तिसरा ब्रॅकेट. 3 फॅक्टर जर असेल तर a अपॉन पहिला ब्रॅकेट, b अपॉन दुसरा ब्रॅकेट, c अपॉन तिसरा ब्रॅकेट. ठीक आहे. रिपीटेड फॅक्टर्स. स्क्वेअर जर असेल तर काय करायचं? हा ब्रॅकेट एकदा लिहायचा, परत स्क्वेअर करायचं. क्यूब असेल तर हा पहिल्यांदा, मग स्क्वेअर, मग त्याच्यानंतर तिसरा क्यूब असेल. स्क्वेअरचा ब्रॅकेट पण आहे, लिनियर ब्रॅकेट पण आहे. तर पहिल्यांदा a अपॉन हा ब्रॅकेट लिहू शकतो, a अपॉन किंवा c अपॉन तो ब्रॅकेट लिहिलेत. हा ब्रॅकेट एकदा लिहायचा विदाउट स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट परत एकदा रिपीट करायचा विथ स्क्वेअर. बघ बेटा, वरती पण क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे, खाली फॅक्टर्स मध्ये सुद्धा एक फॅक्टर क्वाड्रॅटिक आहे, एक फॅक्टर कसा आहे?
क्वाड्रेटिक सगळे फॅक्टर इथे लिनियर होते बघा. एक्स मायनस ए लिनियर, एक्स मायनस ए, एक्स मायनस बी हे सगळे लिनियर होते. डिनॉमिनेटरला जो फॅक्टर आहे तो जर क्वाड्रेटिक असेल तर पार्शल फ्रॅक्शन कशा फॉर्ममध्ये बघा, ए अपॉन पहिला ब्रॅकेट प्लस क्वाड्रेटिक फॅक्टर क्वाड्रेटिक टर्म जे आहे त्याच्या न्यूमरेटरला काय तर बीएक्स प्लस सी. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. येते की लक्षात? युनिट इंटिग्रेशनचे पीवायक्यूज बघूया. पहिला सबस्टिट्यूशनचा टाईप बघा. हे बेटा पहिला क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय आहे बघा. हे बेटा नीट लक्ष द्या. एक्स रेस टू 4 कॉस टॅन इनवर्स एक्स रेस टू पाय 1 प्लस एक्स रेस टू पाय डीएक्स बघा. डीएक्स याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं. आता हे कुठल्या मेथड आहे, कुठल्या मेथडने सॉल्व्ह करायचं आहे असं लक्षात येईल ना. फंक्शनच्या पोटामध्ये फंक्शन असेल तर पोटामधल्या फंक्शनला आपण सबस्टिट्यूट करू. इथं आहे का नाही, फंक्शनच्या पोटामध्ये फंक्शन आहे तर पोटामधल्या फंक्शनला काय सबस्टिट्यूट करायचं, टी सबस्टिट्यूट करायचं. या पोटामधल्या फंक्शनला टी सबस्टिट्यूट केल्यानंतर ना याला जर तुम्ही टी म्हणलात टॅन इनवर्स एक्स रेस टू पाय, ह्याला जर टी म्हणलात याला डिफरन्शिएट करायचं. कारण क्वेश्चन मध्ये डीएक्स ला पण रिप्लेस करावं लागेल. तर याला डिफरन्शिएट केल्यावर काय येते, टॅन इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर, ह्याचा स्क्वेअर केला तर एक्स रेस टू 10 येतो. बरोबर का? पण एक्स नव्हता, एफ ऑफ एक्स होता. याच्या डेरिव्हेटिव्हने परत मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर का? एम डॅश एक्स करावं लागतो. पण टॅन इनवर्स एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार 1 अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर इंटू एफ डॅश एक्स करावं लागेल. पण एक्सच्या ऐवजी एफ ऑफ एक्स होता, त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल. याचा डेरिव्हेटिव्ह काय तो फाय एक्स स्क्वेअर. बरोबर का? डीएक्स. बरोबर का? ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो डीटी बाय डीएक्स. तो डीएक्स क्रॉस मल्टिप्लाय हा फक्त. येते का लक्षात? या टीचा डेरिव्हेटिव्ह डीटी बाय डीएक्स, त्यातला डीएक्स इथे येतो. तुम्ही म्हणसाल डीएक्स हा 5x रेस टू 4 येतो. सॉरी 5x रेस टू 4 आहे. ठीक आहे, येते का लक्षात? तर ए बेटा डीएक्स च्या ठिकाणी काय रिप्लेसमेंट करणार, हे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर का? म्हणजे डीएक्स ची व्हॅल्यू काय येते 1 प्लस एक्स रेस टू 10 डिवायडेड बाय 5x रेस टू 4. हे दिसतंय का बघा टर्म कुठे? डीएक्सच्या ठिकाणी काय लिहायचं, डीएक्सच्या ठिकाणी काय लिहायचं 1 प्लस एक्स रेस टू 10. हे डिनॉमिनेटरची टर्म आणि न्यूमरेटरची टर्म कॅन्सल होते. एक्स रेस टू 4 एक्स रेस टू 4 कॅन्सल होते आणि पूर्ण क्वेश्चन सिम्प्लिफाय होऊन कसा होतो बघा. टॅन इनवर्स एक्स रेस टू 5, टॅन इनवर्स एक्स रेस टू 5 ला टी सबस्टिट्यूट केल्यानंतर ना हे बेटा डीएक्स ची व्हॅल्यू ही येते. पूर्ण क्वेश्चन काय होतो बघा. कॉस इनवर्सच्या पोटामध्ये काय आहे टी आहे, कॉस टी. आणि डीएक्स ची व्हॅल्यू काय आहे, डीएक्स ची व्हॅल्यू ही आहे. डीएक्सच्या ठिकाणी हे टाकल्यानंतर ना हे डिनॉमिनेटर आणि हे न्यूमरेटर कट होतं. हा एक्स रेस टू 4 आणि एक्स रेस टू 4 कॅन्सल होतो. बरोबर. आणि क्वेश्चन सिम्प्लिफाय होतं. कॉस टी डी टी डिवायडेड बाय पाय असं होतं. आणि कॉस चा इंटिग्रेशन काय आहे साइन आहे. बरोबर. कॉस एक्स चा इंटिग्रेशन साइन एक्स आहे. बरोबर, कॉन्स्टंट ॲज इट इज. शेवटी टी ला जे आपण सबस्टिट्यूट केलं होतं ते सबस्टिट्यूशन द्यायचं. येते लक्षात? फंक्शनच्या पोटामध्ये फंक्शन असेल तर पोटामधल्या फंक्शनला टी सबस्टिट्यूट करायचं. त्याच्यानंतर परत क्वेश्चन काय बघा. ए बेटा क्वेश्चन काय बघ, ई रेस टू टॅन एक्स टॅन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस 4x स्क्वेअर. हे बेटा फंक्शनच्या पोटामध्ये फंक्शन जर असेल ई रेस, ईच्या डोक्यावरती एक्स असायला पाहिजे, ई रेस टू एक्स असायला पाहिजे. पण ई रेस टू एक्स नसून ते कंपोजिट आहे. ईच्या डोक्यावरती टॅन इनवर्स आहे, त्याच्या पुढे परत 2x आहे. म्हणजे ते टॅन इनवर्स 2x ला काय सबस्टिट्यूट करावं लागेल, टी सबस्टिट्यूट करावं लागेल. बरोबर. टॅन इनवर्स 2x ला टी सबस्टिट्यूट केलं, याला डिफरन्शिएट केलं तर डीएक्स ची एक व्हॅल्यू मिळणार आहे. बरोबर. तर त्या क्वेश्चन मध्ये टॅन इनवर्स 2x च्या ठिकाणी टी सबस्टिट्यूट करायचं आणि त्या डीएक्सचा जो रिप्लेसमेंट मिळालाय तो सबस्टिट्यूट केल्यावर क्वेश्चन सिम्प्लिफाय होतो. असा होतो बघा क्वेश्चन. ई रेस टू टी डीटी बाय 2 असा होतो. येते का लक्षात? आणि ई रेस टू एक्स चा इंटिग्रेशन किती असतो, ई रेस टू एक्स चा इंटिग्रेशन ई रेस टू एक्स असतो. ई रेस टू टी चा इंटिग्रेशन ई रेस टू टीच असणार. शेवटी टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. येते का लक्षात? त्याच्यानंतर ना हा क्वेश्चन बघा, थोडा अल्जेब्रा लागणार आहे. ई रेस टू 2030 लॉग एक्स मायनस ई रेस टू 2029 लॉग एक्स. आता बघताना काहीतरी हे या ओळ आहे असं वाटतंय. 2028 लॉग एक्स मायनस ई रेस टू 2027 लॉग एक्स डीएक्स. ए बेटा इथं बेसिक प्रॉपर्टी यूज करायची आहे लॉगची. बेटा लॉगची प्रॉपर्टी काय बघा,
लॉगच्या पाठीमागे जो नंबर आहे तो डोक्यावरती घेऊन जाऊ शकतो का नाही? एम लॉग एन कॅन बी रिटर्न एज लॉग एन रेस टू एम. बघा, हा पाठीमागचा लॉगच्या पाठीमागचा नंबर डोक्यावरती घेऊन जाऊ शकतो का व्हेरिएबलच्या डोक्यावर? तसं करतो, ते डोक्यावरती घेऊन जातो. तर तो कसं होतो बघा, हे बेटा फक्त एवढं सॉल्व्ह करून दाखवतो. लॉग एक्सच्या डोक्यावरती काय येते 2030. हे ई आणि लॉग ई, हे बेटा ए रेस टू लॉग ए, लॉग टू द बेस ए ऑफ एक्स असेल तर हा रिड्यूस होऊन काय होतो? हे बेटा हा रिड्यूस होऊन फक्त एक्स होतो. सिमिलरली ई च्या डोक्यावरती लॉग टू द बेस ई असेल ऑफ एक्स तर हे ई आणि लॉग ई कॅन्सल होतात, फक्त एक्स मिळतो तुला. येते का लक्षात? ई आणि लॉग ई कॅन्सल होतात. इथं तसंच आहे बघा, हा ई आहे आणि हा लॉग ई आहे. लॉगचा बेस काय असतो? डिफाईन नसेल तर तो ई असतो, बरोबर का? जेव्हा लॉगचा बेस दिलेला नाही आहे तेव्हा लॉगचा बेस ई असतो. काय असतो? ई टू द पॉवर लॉग ई जर असेल हे कॅन्सल होते, फक्त काय शिल्लक राहणार आहे न्यूमरेटरला? याची व्हॅल्यू काय असते? एक्स रेस टू 2030. बरोबर का? म्हणजे हे सगळं सॉल्व्ह होऊन काय होणार आहे सांगतो तुम्हाला. हे बेटा एक्स रेस टू 2030 मायनस एक्स रेस टू 2029 डिवायडेड बाय एक्स रेस टू 2028 मायनस एक्स रेस टू 2027. हे बेटा आता ह्याला सॉल्व्ह कसं करणार? वरती न्यूमरेटर मध्ये ह्याच्यापेक्षा 2 जास्त आहे बघा, ह्याच्यापेक्षा 2 जास्त आहे. एक्स स्क्वेअर कॉमन घेतो. काय घेतो? एक्स स्क्वेअर कॉमन घेतो. ह्याच्यातनं 2 कमी केले तर किती होईल? एक्स रेस टू 2028 एक्स रेस टू 2027 आणि खाली पण तोच ब्रॅकेट आहे बघा. हा ब्रॅकेट कॅन्सल होतो. एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन काय होतो? एक्स क्यूब बाय 3. याचा इंटिग्रेशन काय होतो? एक्स क्यूब बाय 3. फक्त हे सिम्प्लिफाय करता यायला पाहिजे. येते का लक्षात? ए बेटा लॉगची एक प्रॉपर्टी यूज झाली आणि ई रेस टू लॉग. लॉगची 4च प्रॉपर्टी लक्षात ठेवते, 5च प्रॉपर्टी लक्षात ठेवते. 6वी प्रॉपर्टी लक्षात ठेवायचीच नाहीये. 5च प्रॉपर्टी. कुठले 5 प्रॉपर्टीज सांगा बघू? लॉगचे कुठले प्रॉपर्टीज आहेत? लॉगच्या पुटामध्ये 2 टर्मचा जर मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं? लॉग एम प्लस लॉग एन लिहायचं. लॉगच्या पुटामध्ये 2 जणांचा डिव्हिजन असेल तर लॉग एन मायनस लॉग एन लिहायचं. त्याच्यानंतर ना लॉगच्या पुढे जो व्हेरिएबल आहे त्याचा काहीतरी पॉवर असेल तर त्या पॉवरला मागे घेऊन जाऊ शकतो. एन लॉग एम लिहू शकतो. बरोबर का? चेंज ऑफ बेस थेरम आहे. लॉग टू द बेस ए ऑफ बी याला कसं लिहू शकतो? लॉग ऑफ बी डिवायडेड बाय लॉग ऑफ ए. दोघांचा बेस ई झाला. हे चौथा आणि पाचवा आत्ता जे म्हणलो मी तुम्हाला काय होता? ए रेस टू लॉग ए ऑफ बी. हा बेस सेम असेल तर याचा आन्सर डायरेक्टली बी आहे. ईच्या फॉर्म मध्ये पण येऊ दाखवतो. ई टू द पॉवर लॉग ई ऑफ एक्स तर याचा आन्सर काय आहे? फक्त एक्स येते. ई आणि लॉग ई कॅन्सल होते, फक्त एक्स. हे 5च फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. येते का लक्षात? लॉगचे हे 5च फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. चालू केलो का बेटा? येते का लक्षात? हे 5च फॉर्म्युले आपल्याला लॉगचे लागणार आहेत. ऑप्शन सी बरोबर आहे. सॉल्व्ह झाला. एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3. ठीक आहे. हे बेटा ह्याला सॉल्व्ह कसं करणार सांगा? इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स प्लस एक्स. आपल्याला माहिती आहे फंक्शनच्या आतमध्ये कंपोजिट फंक्शन जर असेल तर त्या कंपोजिट फंक्शनला आपण टी सबस्टिट्यूट करतो. फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन बरोबर. रूटच्या आतमध्ये एक्स आहे बरोबर का? त्या एक्सला रूट एक्सला टी सबस्टिट्यूट केलं तर रूट एक्सला टी सबस्टिट्यूट करू शकतो इथे बरोबर. रूट एक्सला टी सबस्टिट्यूट करू शकतो. रूट एक्सला जर टी सबस्टिट्यूट केलं तर काय होतंय बघा? क्वेश्चन सिम्प्लिफाय होत आहे. हे बघा रूट एक्सला जर टी सबस्टिट्यूट केलं दोन्ही करता स्क्वेअर केलं तर एक्सची व्हॅल्यू काय येते? टी स्क्वेअर. डेरिव्हेटिव्हचा काय येतो? डीएक्स इज इक्वल टू 2t dt. तर रूट एक्सला टी सबस्टिट्यूट केलं, एक्सला टी स्क्वेअर आणि डीएक्सच्या ठिकाणी 2t dt. हा साल सॉल्व्ह केलं तर काय होतं? डिनॉमिनेटर मधून टी कॉमन निघतो. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरचा टी कॅन्सल होतो. 1/1 प्लस टी. हे बेटा 1 समथिंग एक्सप्रेशन जर असेल 1 प्लस एक्स 1 प्लस टी असं काहीतरी असेल तर लॉग ऑफ 1/x ला जसं 1/x चा इंटिग्रेशन लॉग एक्स असतो तर 1/f(x) चा इंटिग्रेशन सुद्धा लॉग ऑफ f(x) असतो. लॉग ऑफ f(x) 1/f(x) चा इंटिग्रेशन लॉग ऑफ f(x) असतो. येते लक्षात? 1/x चा इंटिग्रेशन लॉग एक्स 1/f(x) चा इंटिग्रेशन लॉग ऑफ f(x). त्या पद्धतीने लिहिलं. शेवटी टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले. ऑप्शन डी बरोबर. येते का लक्षात?
बेटा याला कसं सिम्प्लिफाय करणार, हा क्वेश्चन आहे बघ, हा क्वेश्चन दिले इंटिग्रेशन ऑफ 1/e⁻x+1. ह्याला कसं सिम्प्लिफाय करायचं, बेटा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला e⁻x ने मल्टिप्लाय केल्यावर काय होते बघा, बेटा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला e⁻x ने मल्टिप्लाय केल्यानंतर वरती e⁻x dx येते का नाही, डिनॉमिनेटरला जी टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे का बघायचं. मागच्या क्वेश्चन मध्ये पण तसंच बघत होतो, डिनॉमिनेटरला जे टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे का, तसं बघत होतो आपण. इथे पण e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x dx, बरोबर का. म्हणजे या न्यूमरेटरला रिप्लेस करू शकतो dt, e⁻x ला जर t सबस्टिट्यूट केलं, याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो e⁻x चा, e⁻x येतो, याचा डेरिव्हेटिव्ह dt/dx येतो. म्हणजे dx dt/e⁻x येतो. dx च्या ठिकाणी काय लिहू शकतो, dt/e⁻x लिहू शकतो, बरोबर का. तर तसं सबस्टिट्यूट केल्यानंतर क्वेश्चन सिम्प्लिफाय होतं, असा क्वेश्चन सिम्प्लिफाय होतं, बरोबर. एक फॉर्म्युला आता तुम्हाला ऍड करावं लागेल, बेटा एक फॉर्म्युला तुम्हाला ऍड करावं लागेल, बरोबर. आतापर्यंत इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तेवढेच होते ना टेक्स्टबुक. आता एक 3 ते 4 फॉर्म्युले तुम्हाला ऍड करायला सांगणार. त्यातला पहिला फॉर्म्युला आहे बेटा, त्यातला पहिला फॉर्म्युला आहे. नाहीतर काय करावं लागेल, पार्शियल फ्रॅक्शनच्या फॉर्मनी ह्याला सॉल्व्ह करावं लागेल आणि खूप लेंदी होऊन जाते. मग पार्शियल फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये a/ पहिला ब्रॅकेट प्लस b/ दुसरा ब्रॅकेट असं करून सॉल्व्ह करावं लागेल. सॉल्व्ह केले तरी येते, पण हे फॉर्म्युला डायरेक्टली लक्षात ठेवा. बेटा काय हे फॉर्म्युला तुम्हाला सांगतो, ते खालचे जे फ्रॅक्शन्स आहेत, 2 फ्रॅक्शन जे आहेत ते कसे आहेत बघा, डिक्रीजिंग, x+1 आहे आणि x+7 आहे, बरोबर. x+1 x+7 असं जर असेल, या दोघातला डिफरन्स किती आहे, 6 आहे. या दोघांचं सबस्ट्रॅक्शन जर केलं, या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर किती, 6 आहे. तर 1 डिफरन्स म्हणजे 1 या दोघांचा डिफरन्स लॉग ऑफ छोटा ब्रॅकेट डिवायडेड बाय मोठा ब्रॅकेट, लॉग ऑफ छोटा ब्रॅकेट डिवायडेड बाय मोठा ब्रॅकेट. मी सांगायला लागलो ते लक्षात राहते का. याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून देतो, हे बेटा इंटिग्रेशन ऑफ 1/x इंटू x+a dx असं जर असेल, हे बेटा या दोघांचा सबस्ट्रॅक्शन किती येतो, a येतो. तर 1/a या दोघांचा सबस्ट्रॅक्शन केल्यावर किती येते, x - a - x केलं तर काय येते, ह्याला एक टर्म आणि ह्याला एक टर्म जर कन्सिडर केलं, हा एक ब्रॅकेट कन्सिडर केलं, दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं, x - a - x याच्यातून हे सबस्ट्रॅक्ट केलं तर काय राहते, फक्त a राहते, बरोबर. तर 1 या दोघांचं सबस्ट्रॅक्शन इंटू लॉग ऑफ या दोघातला छोटा टर्म कुठला आहे, x, बरोबर. x वरती आणि मोठा ब्रॅकेट खाली. लक्षात राहील का. एक ऍडिशनल फॉर्म्युला लिहून द्या. असे टोटल 4 फॉर्म्युले सांगणार आहे फक्त इंटिग्रेशन ऍड करायला. नाही तर हे पार्शियल फ्रॅक्शननी सॉल्व्ह होतो, पण लेंदी होते, अननेसेसरीली लेंदी होते, झटपट सॉल्व्ह होते असं, बरं का. नाहीतर काय करावं लागेल, a/ पहिला टर्म प्लस b/ दुसरा टर्म असं करू, a b ची व्हॅल्यू फाइंड आउट करा, मग त्याच्यानंतर त्याला सॉल्व्ह करा असं. आता हे किती इझिली सॉल्व्ह होते बघा, हे बेटा याला पहिली टर्म ह्याला दुसरी टर्म, दोघांमध्ये डिफरन्स काय, हे बेटा दोघांमध्ये डिफरन्स काय, 1 आहे. तर 1/1 बरोबर, 1/1 1च. लॉग ऑफ छोटा टर्म पहिल्यांदा डिवायडेड बाय मोठा ब्रॅकेट, लॉग ऑफ छोटा ब्रॅकेट डिवायडेड बाय मोठा ब्रॅकेट. या दोघांपैकी छोटा कोण आहे, हे टी आहे, हे t+1 आहे, t+1 टी पेक्षा मोठा आहे. तर छोटा टर्म वरती मोठा टर्म खाली. येते का लक्षात. टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं, हे लॉगच्या कोटामध्ये डिव्हिजन म्हणजे लॉगचं सबस्ट्रॅक्शन असतं. परत पॉवरला डोक्याखाली येऊ शकतो, लॉग ई ची व्हॅल्यू 1 म्हणजे फक्त ऑप्शन बरोबर मॅच करायचं आहे, बरोबर. इथपर्यंत सॉल्व्ह केल्यानंतर ऑप्शन मध्ये मॅच होईल, परत सिम्प्लिफाय करायचं, ऑप्शन मध्ये मॅच होईल तोपर्यंत सिम्प्लिफाय करायचं. एवढं बेसिक तर आपल्याला माहिती आहे सर. लॉगची प्रॉपर्टी यूज झाली, ऑप्शन बी बरोबर. येते का लक्षात. खाली पार्शियल फ्रॅक्शन असेल तर शॉर्टकट पद्धतीने असं सॉल्व्ह करायचं, बरोबर. असे क्वेश्चन तुम्हाला 24 मध्ये पण दिसतील. तसंच आहे बघा, रिपीट झाला. इथे फक्त प्लस होतं का, इथे प्लस होता बघा, हे बेटा प्लसचा क्वेश्चन कधी विचारले, 25 ला. आता e⁻x+1 च्या ऐवजी काय, e⁻x - 1 हे कधी 23 एप्रिल, बरोबर. रिपीट झाला बघा क्वेश्चन, तसाच आहे, फक्त -1 आहे. मागच्या क्वेश्चन मध्ये इथे +1 होता, इथे आता -1 आहे. त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. हे बेटा काय करायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला e⁻x ने मल्टिप्लाय करायचं. त्याच्यानंतर ना e⁻x ला t सबस्टिट्यूट करायचं, बरोबर का. e⁻x ला t सबस्टिट्यूट केलं तर e⁻x dx या dx चा एक रिप्लेसमेंट फाइंड आउट करायचं, बरोबर का. dt डिवायडेड बाय e⁻x येते, e⁻x कॅन्सल होते आणि क्वेश्चन असा सिम्प्लिफाय होतो. डिनॉमिनेटरला 2 टर्म राहतात, बरोबर का. ह्याचा डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. ह्याचा फॉर्म्युला काय आहे, या दोघांचा डिफरन्स किती येतो, t - 1 - t केलं तर काय होत आहे, हे बेटा t - 1 - t केलं तर काय होतं, -1 राहतं, बरोबर का. 1
-1 बरोबर का? छोटा ब्रॅकेट अपॉन मोठा ब्रॅकेट. इथं -1 राहिलं पाहिजे ना. नाही तेव्हा पण आपण ते -1 येतो तो पण बोलायचं. म्हणजे फक्त डिफरन्स नव्हते का? हा फक्त डिफरन्स आहे, बरोबर आहे. पण या दोघांचा डिफरन्स किती येतो? पण सुनत ना फक्त टी मायनस सेकंड ब्रॅकेट के लेकर क्या बात t-1 जर केलं, असं जर केलं, पहिला ब्रॅकेट मायनस दुसरा ब्रॅकेट जर केलं, तर काय होतंय? +1 येते बघा. इथं पण तसंच केलो का आपण? पहिला ब्रॅकेट मायनस दुसरा ब्रॅकेट केलो. हे बेटा, इथं काय येते मग? t मायनस t+1. इथं -1 यायला लागले की नाही, इथं पण तसंच आहे की मग. हा बिगर हे आहे ना, बरोबर. बिगर हे आहे आता, बरोबर. बिगर हे बिगर मायनस स्मॉलर करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? मोठा ब्रॅकेट मायनस छोटा ब्रॅकेट करायला. येते का लक्षात? मोठा ब्रॅकेट मायनस छोटा ब्रॅकेट करायचं. मागच्या वेळेस पण ते ट्रूथ ठरतंय आणि या केसमध्ये सुद्धा ट्रू ठरतंय, बरं का? मोठा मायनस छोटा करायचं. मोठा ब्रॅकेट मायनस छोटा. मोठा कोण आहे? टी आणि t-1 मध्ये मोठा कोण आहे? टी मोठा आहे. t-1 करायचं. बघा, t मायनस टी हे मायनस मायनस प्लस होऊन मोठा ब्रॅकेट मायनस छोटा ब्रॅकेट करायचं. इंटू लॉग ऑफ छोटा ब्रॅकेट डिवायडेड बाय मोठा ब्रॅकेट, बरोबर का? लॉग ऑफ छोटा ब्रॅकेट t-1 मोठा ब्रॅकेट डायरेक्ट फॉर्म्युला. टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं. जोपर्यंत ऑप्शन मॅच होत नाही त्याला सिम्प्लिफाय करायचं. येते का लक्षात? एक फॉर्म्युला फक्त आपण ऍड केला, एक फॉर्म्युला फक्त ऍड केलाय. त्याच्यानंतर ना स्टँडर्ड इंटिग्रल. स्टँडर्ड इंटिग्रल म्हणजे साइन एक्स, कॉस एक्स, पुढचे PYQs बरोबर. हे बेटा, क्वेश्चन काय बघा, एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स डिवायडेड बाय 1 + x⁴. काय करणार इथे? 1 + x², डिनॉमिनेटरला 1 + x² असला असता ते तर स्टँडर्ड टॅन इनवर्स एक्सचा इंटिग्रेशन. त्याचं इंटिग्रेशन काय? टॅन इनवर्स एक्स, बरोबर का? हे x⁴ आहे. वरती x dx आहे. x dx ला खाली काहीतरी t सबस्टिट्यूट करून हे x dx रिप्लेस होऊ शकते का बघा? म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊ शकते का? हे बेटा, या x⁴ ला x² चा स्क्वेअर लिहू शकतो, बरोबर का? त्या x² चं कंपोजिट फॉर्म आहे ना हे. x² असायला पाहिजे होता, पण x² चा स्क्वेअर आहे, बरोबर का? त्या x² ला t सबस्टिट्यूट करायचं, बरोबर का? थोडेसे क्वेश्चन हे रिपीटेडली जर तुम्ही सॉल्व्ह केलं ना, तर तुम्हाला लक्षात येईल. x² ला इथं t सबस्टिट्यूट केल्यानंतर ना होतंय काय बघा. हे बेटा, x² ला t सबस्टिट्यूट केल्यानंतर ना x² ला t सबस्टिट्यूट केल्यावर ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? याचा डेरिव्हेटिव्ह dt/dx येते. याचा डेरिव्हेटिव्ह 2x येते, बरोबर का? तर dt/dx, dx क्रॉस मल्टिप्लाय होऊन 2h dx ची व्हॅल्यू dt येते. आपल्याला dx चा रिप्लेसमेंट फाइंड आउट करायचा आहे. dx ची व्हॅल्यू काय येते? dt/2x येते. dt किंवा न्यूमरेटरला जो x dx आहे त्याची व्हॅल्यू काय येते? dt/2 येते. येते का लक्षात? न्यूमरेटरला जो x dx आहे त्याचा रिप्लेसमेंट काय मिळतो? dt/2 मिळते. आणि खाली काय होतं? 1 + t² होते. आता हे तर स्टँडर्ड फॉर्म झाले की. हे बेटा, 1/1 + t² हे टॅन इनवर्स एक्सचा इंटिग्रेशन. त्याचं इंटिग्रेशन काय? टॅन इनवर्स आहे. टॅन इनवर्स एक्स आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं. येते का लक्षात? आता हे नवीन वाटू नये म्हणून तुम्हाला आहे ना, म्हणून म्हणलं हे पहिल्या एक्सरसाइजचे सॉल्व्ह क्वेश्चन जे आहेत ते थोडेसे बघून घ्या. तिथे सगळे असेच टाईपचे क्वेश्चन. हे बेटा, परत बघा, इंटिग्रेशन ऑफ 1/x × x² + 1. हे बेटा, आता हा दुसरा फॉर्म्युला ऍड करा. खाली पार्शियल फ्रॅक्शन होते का नाही? ह्याच्या अगोदर काय होतं? फॉर्म्युला म्हणलो होतो मी तुम्हाला, 1/x x + a. असा पार्शियल फ्रॅक्शनसाठी एक फॉर्म्युला आपण आता लिहिलो बघा. याचा इंटिग्रेशन किती लिहिलो होतो? 1/a लॉग ऑफ छोटा टर्म डिवायडेड बाय मोठा टर्म, बरोबर का? आता दुसरा फॉर्म्युला ऍड करा बेटा. ए बेटा, दुसरा फॉर्म्युला ऍड करा. आता ह्याच्यामध्ये दुसरा व्हर्जन काय बघा. इथे x समथिंग आहे. इथे काय? x समथिंग आहे आणि इथे 1च असायला पाहिजे ना. इथे 1च असायला पाहिजे. दुसरा फॉर्म्युला बघा, 1/x × x⁴n + 1 असं जर असेल dx, तर याचा फॉर्म्युला काय आहे? नाहीतर याला काय करू शकतो तुम्ही? पार्शियल फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून सॉल्व्ह करू शकता, बरोबर का? a/ पहिला ब्रॅकेट इथं क्वाड्रॅटिक असल्यामुळे स्क्वेअर होते का नाही? तर bx + c डिवायडेड बाय हा दुसरा ब्रॅकेट असं करून पार्शियल फ्रॅक्शनच्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता, बरोबर का? पण ही शॉर्टकट पद्धतीने सॉल्व्ह होते. याचा फॉर्म्युला काय बघा, 1/n, डोक्यावरचा पॉवर इथं खाली आहे, 1/n लॉग ऑफ x⁴n अपॉन x⁴n + 1. हा फॉर्म्युला आहे.
हे बेटा आपला क्वेश्चन हा असा आहे बघा, एका स्टेपमध्ये आन्सर आहे 1/n आहे. n काय आहे? डोक्यावरचा पॉवर लॉग ऑफ x रेज टू n डिवायडेड बाय x रेज टू n प्लस 1. फॉर्म्युलाच आहे डायरेक्ट. येते का लक्षात? डायरेक्टली याच्यावरती क्वेश्चन असेल किंवा कुठेतरी सॉल्व्ह बेटा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना अशा फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला की डायरेक्टली त्याचा इंटिग्रेशन आपण लिहू शकतो. बरोबर का? दुसरा फॉर्म्युला आपण ऍड केलो. 2 फॉर्म्युले फक्त ऍड केलो ना मी. आणखी 2च फॉर्म्युले ऍड होणार आहेत. हे 2 आणखी 2 आहे. लिहिलं का? डायरेक्ट इंटिग्रेशन भेटलं बघा त्याचं. जोपर्यंत ऑप्शन मॅच होत नाही तोपर्यंत सिम्प्लिफाय करायचं. लॉगच्या पोटामध्ये डिव्हिजन आहे तर काय करू शकतो? सबस्ट्रॅक्शन करायचं. 2 लॉगचं सबस्ट्रॅक्शन. परत ते पॉवर जे आहे ते खाली घ्यायचं. बरोबर. त्या 1/2 ने मल्टिप्लाय करायचं. जोपर्यंत ऑप्शन मॅच होत नाही तोपर्यंत सिम्प्लिफाय करायचं. येते का लक्षात? आता ऑप्शन मॅच होतील. सेम क्वेश्चन आहे बघा. हे बेटा सेम क्वेश्चन आहे बघा. हे बघा 1/x ब्रॅकेटमध्ये x रेज टू n प्लस 1 आहे. बरोबर का? तर फॉर्म्युला काय 1/n. n काय आहे? 3 आहे. 1/3. बरोबर का? 1/3 लॉग x रेज टू n म्हणजे x क्यूब डिवायडेड बाय x रेज टू n प्लस 1. फॉर्म्युलाच आहे डायरेक्ट. येते का लक्षात? म्हणजे पार्शल फ्रॅक्शननी हे 3-4 मिनिट जे लागणार होते ते वाचते 30 सेकंड मध्ये होते. बरोबर. आलं का बेटा? लिहिलं का? ए बेटा हे स्टँडर्ड टाईप आहे बघा. न्यूमरेटरला रूट मध्ये क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे. बरोबर का? x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. हे फॉर्म्युलाची की डायरेक्ट. बरोबर. हा नाही आता इथं a नाही आहे, x आहे x. तर याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने काय करावं लागेल? कम्प्लीट करावं लागेल. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड कसं यूज करायचं? x सोबत नंबर काय? 3. 3 चा हाफ करायचा. 3 चा हाफ किती होते? 3/2. त्याचा स्क्वेअर करायचं. 3/4 एकदा ऍड करायचं. हा 3/2 चा स्क्वेअर एकदा ऍड करायचा. 3/2 चा स्क्वेअर एकदा सबस्ट्रॅक्ट करायचा. बरोबर आहे. 3/2 चा बरोबर का? bx जो असतो ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. इथे जो b असतो त्या b चा हाफ करायचा आणि त्याचा स्क्वेअर एकदा ऍड करायचा एकदा सबस्ट्रॅक्ट करायचा. याचा स्क्वेअर कम्प्लिटिंग स्क्वेअर मध्ये काय करतो? b/2 चा स्क्वेअर एकदा ऍड करतो एकदा सबस्ट्रॅक्ट करतो. तर एकदा ऍड केलं एकदा सबस्ट्रॅक्ट केलं. हे बेटा तर हा त्याचे 3 टाईप होते बघा न्यूमरेटरला. फॉर्म्युले होते का नाही आपल्याकडे ह्याचे? हे बघा इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. ह्याचा फॉर्म्युला x/2 रूट आहे तसा प्लस a स्क्वेअर बाय 2 टॅन इनवर्स x बाय a होतं का फॉर्म्युला. त्याच्यानंतर ना ह्याचा फॉर्म्युला x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि इंटिग्रेशन ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ह्याचे डायरेक्ट इंटिग्रेशनचे फॉर्म्युलेज आहेत. हे 300 डायरेक्ट इंटिग्रेशनचे फॉर्म्युलेज आहेत की नाही? न्यूमरेटरला रूट असेल तर याची फॉर्म्युलेज आहेत. हे 3च आहेत. तशा फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनी ए बेटा 3 चा हाफ करून स्क्वेअर करायचं. एकदा ऍड करायचं एकदा सबस्ट्रॅक्ट करायचं. कम्प्लिटिंग स्क्वेअरनी हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. हे बघा स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला. बघा स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं म्हणे. एकदा ऍड केलो एकदा सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर ना एकदा ऍड केलो एकदा सबस्ट्रॅक्ट केलो. हे पहिले 3 टर्म जे आहेत हे कुणाचा तरी परफेक्ट स्क्वेअर आहे. कुणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? x प्लस 3/2 चा परफेक्ट स्क्वेअर. बरोबर का? तर हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं. स्टँडर्ड फॉर्म मध्ये अशा फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं. ह्याचा फॉर्म्युला काय आहे? x/2 रूट आहे तसा मायनस a स्क्वेअर बाय 2 लॉग मॉड मध्ये लॉगच्या पुढे मॉड मध्ये x प्लस रूट आहे तसा. बरोबर. 7 आणि हे 3 10 फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायला सांगितलं बोर्डच्या वेळेस. बरोबर. ते 7 फॉर्म्युले 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर 1/x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 1/a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर 1 रूट मध्ये 3 फॉर्म्युले. इथे का लक्षात? ते 7 आणि हे 3 10 फॉर्म्युले आहेत. तेच लागायचे. येते का लक्षात? फक्त क्वेश्चन डायरेक्टली या फॉर्म मध्ये नव्हता. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनी काय करावं लागलं त्याला अशा फॉर्म मध्ये आणावं. येते का लक्षात? इथे पण बघा ए बेटा रूटच्या आतमध्ये हे बघा न्यूमरेटरला रूट आहे आणि क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनी काय करायचं? स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. आता कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड इथं कशी यूज करणार आहोत? -6 चा ए बेटा -6 चा हाफ करायचा. -6 चा हाफ किती होते? -3 त्याचा स्क्वेअर करायचा. किती होते? -3 चा स्क्वेअर 9. 9 एकदा ऍड करायचं 9 एकदा सबस्ट्रॅक्ट करायचं. -6 च्या पुढे काय करायचं? 9 एकदा ऍड करायचं 9 एकदा सबस्ट्रॅक्ट करायचं. बरोबर का? मग ते x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अशा फॉर्म मध्ये येणार आहे.
स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. हे बघा 9 एकदा ऍड केलं, 9 एकदा सबस्ट्रॅक्ट केलं. तर हे पहिले 3 टर्म कुणाचा तरी परफेक्ट स्क्वेअर आहे. कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? या x मायनस 3 चा परफेक्ट स्क्वेअर आहे. बरोबर का? कुणाचा परफेक्ट स्क्वेअर असणार आहे? याचा रूट एक्स स्क्वेअरचा रूट एक्स ही मायनस साईन घ्यायची. या एक्स स्क्वेअरचा रूट x3 बरोबर का? याचा हे कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? कसं करणार? स्क्वेअर काढायचं एक्स ही मायनस साईन हे 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर असतो. याचा स्क्वेअर केलं a मायनस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर जर तुम्ही केलं a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर जर केलं परत हेच भेटतं. बरोबर का? आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं. बरोबर का? -9 -16 -25 झालं. हे -25 हे 5 चा स्क्वेअर आहे. बरोबर का? एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं बघा रूट मध्ये. हे सगळं रूट मध्ये आहे. हे बेटा सगळं रूट मध्ये बघ. रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे. याचा फॉर्म्युला तर माहिती आहे. आत्ताच यूज केलं होतं बघा. काय होतं फॉर्म्युला x/2 रूट ॲज इट इज मायनस ए स्क्वेअर अपॉन लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट आहे तसंच. बघ स्टार्ट केलं ना ते. ए बेटा असा क्वेश्चन आहे. ए बेटा थोडं क्लिक व्हायला पहिला. आता हे पार्शियल फ्रॅक्शननी पण युजली सॉल्व्ह होत नाही. बरोबर का? स्टँडर्ड फॉर्म मध्ये पण कन्वर्ट होते. खाली 2 टर्म आहे म्हटल्यानंतर पार्शियल फ्रॅक्शननी सॉल्व्ह व्हायला पाहिजे काय? ए अपॉन पहिला ब्रॅकेट प्लस बी अपॉन दुसरा ब्रॅकेट. करायला गेलं तर कदाचित सॉल्व्ह होईल पण ते खूप कॉम्प्लिकेटेड होणार आहे. तर ह्याची ट्रिक कशी आहे बघा. हे एक्स प्लस ए च्या पॉवरला काहीतरी आहे, एक्स मायनस बी च्या पॉवरला काहीतरी आहे. ह्याला काय करायचं? एक्स मायनस बी एक्स मायनस बी ने डिवाइड करायचं. याला कशाने डिवाइड करायचं? एक्स मायनस बी. हे शेजारी जे आहे का नाही त्याच्याने डिवाइड करायचं. पॉवर तेवढीच ठेवायची 9/7. इथं 9/7 आहे, इथं 9/7. बरोबर का? हे टर्म नव्हता त्याच्याने डिवाइड केलो. ते बॅलन्स करण्यासाठी त्याच्यानेच मल्टिप्लाय करायची. ह्याच्याने डिवाइड करायचं, ह्याच्याने मल्टिप्लाय करायचं. होतंय काय बघा. ए बेटा होतंय काय बघा. या दोघांचा पॉवर सेम आहे. दोघांना काय करू शकतो? एक्स प्लस ए अपॉन एक्स मायनस बी. दोघांचा कंबाईन पॉवर काय लिहू शकतो? 9/7 असे लिहू शकतो. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे पॉवरचं ऍडिशन करायचं. काय करायचं? पॉवरचं ऍडिशन. 9/7 आणि 5/7 यांचे ऍडिशन किती होते? 14/7 म्हणजे 2 होते. किती होते? 2 होते. या ब्रॅकेटचा स्क्वेअर होतो फक्त. क्वेश्चन कसा सिम्प्लिफाय होतो बघा. ए बेटा या ब्रॅकेटचा हा पॉवर आला आणि याचा स्क्वेअर झाला. आता याला टी सबस्टिट्यूट करू शकतो. याला काय सबस्टिट्यूट करायचं? टी. हा जो आहे का नाही पहिला ब्रॅकेट त्याला टी वर सबस्टिट्यूट केलं. त्याला टी जर सबस्टिट्यूट केलं याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो बघा. ए बेटा कुणाला तरी टी सबस्टिट्यूट केल्यानंतर ना त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो नाही आपण. कारण dx ला पण रिप्लेस करायचं. याला डिफरन्शिएट कसं करणार? यू डिवायडेड बाय व्ही रूल आहे आपल्याकडे. खालचा टर्म तसाच वरच्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा टर्म तसाच खालच्याचा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय खालच्याचा स्क्वेअर. बरोबर का? आणि इथं राईट हँड साईडला टीचा डेरिव्हेटिव्ह काय तो dt बाय dx. त्यातला dx इथे पाठवायचं. तर dx च्या ठिकाणी ते रिप्लेसमेंट सबस्टिट्यूट करायचं. तर तुमचा क्वेश्चन ए बेटा तुमचा क्वेश्चन जो आहे तो असा होता. वरती न्यूमरेटरला dt राहणार आहे आणि खाली याला टी सबस्टिट्यूट केलो का नाही? याला टी सबस्टिट्यूट केलो t⁻9/7 आणि हे तर कॉन्स्टंट आहे. मायनस ए प्लस बी हे काय आहे? कॉन्स्टंट आहे. नंबर आहेत साधे. याला इंटिग्रेट करायचं नाही. हे इंटिग्रेशनच्या बाहेर येतं. आणि हे न्यूमरेटरला घेऊन गेलं तर x⁻n चा फॉर्म्युला यूज करायचा. डोक्यावरचा नंबर एकाने वाढवायचा तोच नंबर खाली लिहायचा. डोक्यावरचा नंबर एकाने वाढवायचा तोच नंबर खाली लिहायचा. लक्षात येते का? या टाईपचे क्वेश्चन आहेत बघा. अजून पुढे आलं तर सांगतो तुम्हाला. ठीक आहे? अजून पुढे आलं तर परत एकदा येणारच आहे पुढे आहेच क्वेश्चन तसं. इथंच आहे का बघ. आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही. याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं. दिसतंय का लिहिलेलं इथं? बघा कुणाचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायला सांगितलं त्यांनी 1/(x⁻1/2 प्लस x⁻1/3 dx याचा इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं. याचा इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे स्टँडर्ड फॉर्म आहे. हे कुठल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आहे. बरोबर का? पार्शियल फ्रॅक्शन पण नाही, क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन पण नाही. बरोबर का? या अशा केसमध्ये काय करावं लागेल? एक स्क्वेअर रूटचा फॉर्म्युला होता. स्क्वेअर रूटचा क्वेश्चन होता बघा ह्याच्या अगोदर. त्या स्क्वेअर रूट एक्सला टी सबस्टिट्यूट करत होतो बघा आपण. तसंच इथं पण करायचं आहे. पण करायचं काय बघा, पहिल्यांदा याला थोडंसं सिम्प्लिफाय करायचं. हे पॉवर फ्रॅक्शन मध्ये घालवायचे असेल, फ्रॅक्शन मधले पॉवर जर घालवायचे असेल तर काय करायचं? ह्या दोघांचा एलसीएम 2 आणि t 6. तर x = t⁻6 सबस्टिट्यूट करायचं. x ला काय सबस्टिट्यूट करायचं? t⁻6 सबस्टिट्यूट करायचं. तर x⁻1/2 काय होईल? दोन्हीकडचा रूट घेतलं तर काय होईल?
x⁻1 काय होईल टी क्यूब होते ह्याच्या जागी टी क्यूब लिहू शकतो आणि दोन्हीकडचा क्यूब रूट घेतलं हे बेटा दोन्हीकडचं क्यूब रूट घेतलं x⁻1/3 काय होईल टी स्क्वेअर बरोबर का तर इकडे काय येईल टी क्यूब आणि इथे टी स्क्वेअर येईल याला जर तुम्ही t⁻6 सबस्टिट्यूट करत असेल तर याला डिफरन्शिएट करायचं कारण dx चा रिप्लेसमेंट पण पाहिजे ना आपल्याला या dx ला पण रिप्लेस करावं लागेल याला डिफरन्शिएट करायचं आहे dx इज इक्वल टू 6t⁻5 असं येतं हे बेटा आता सबस्टिट्यूट केल्यानंतर हे सगळं सबस्टिट्यूशन केल्यानंतर क्वेश्चन असा सिम्प्लिफाय होतो असा सिम्प्लिफाय होतो आता अजून पण सॉल्व्ह होईना हे बेटा अजून पण सॉल्व्ह होईना या दोघांमध्ये काय कॉमन आहे हायेस्ट पॉवर लोएस्ट पॉवर टी स्क्वेअर आहे टी स्क्वेअर कॉमन घेतलं आणि वरती पण t⁻5 ला टी स्क्वेअर इंटू टी क्यूब करतो टी स्क्वेअर कॅन्सल होते आता बघा अजून पण सॉल्व्ह होत नाही हे पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये आहे बघा बरोबर का डिनॉमिनेटर सारखी टर्म न्यूमरेटरला आणायचं +1 -1 करायचं +1 -1 करायचं हे ए क्यूब प्लस बी क्यूब चा फॉर्म्युला काय ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय ए मायनस बी इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर येते का लक्षात ह्याचा या दोन टर्मचा एक्सपान्शन असा येतं बरोबर टी क्यूब प्लस 1 क्यूब चा एक्सपान्शन असा येतो टी क्यूब प्लस 1 डिवायडेड बाय t+1 मायनस 1/t+1 सेपरेट केलेलं बरोबर हा टर्म कॅन्सल होतो वरती एक्सप्रेशन आहे ह्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकतो 1/f(x) चा इंटिग्रेशन log of f(x) इंटिग्रेशन फाइंड आउट करता येईल एवढं मोठं इंडिया आहे परत टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आणि ऑप्शन जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत सिम्प्लिफाय करायचं येतं का पुढच्या टाइम बघा हे बेटा याचा इंटिग्रेशन फाइंड आउट करायला सांगितलंय बरोबर का दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे ऍडिशन असेल डिनॉमिनेटरला ऍडिशन असेल न्यूमरेटरला ऍडिशन असेल तर न्यूमरेटरला आपण रिप्लेस करत होतो हे फॉर्म्युले इथं तसं काही नाही इथे एक ट्रिक आहे हे बेटा काय बघा वरती 1 कन्सिडर करायचं 1 म्हणजे काय असतो sin² x प्लस cos² x इज इक्वल टू 1 तर त्या 1 च्या ऐवजी काय लिहायचं sin² x प्लस cos² x बरोबर का हे लिहिल्यानंतर ना या sin² च्या डिनॉमिनेटरला हे दोन टर्म आणि cos² च्या डिनॉमिनेटरला हे दोन टर्म सेपरेट करायचं हे बघ तसं सेपरेट करायचं sin² कॅन्सल होतो cos² कॅन्सल होतो 1/cos म्हणजे काय असतो हे बेटा 1/cos म्हणजे काय असतो सेक असतो sec² आणि 1/sin² म्हणजे cosec². sec² चा इंटिग्रेशन tan x आणि cosec² चा मायनस cot x बरोबर ऑप्शन बी बरोबर आहे त्याच्यानंतर दिसतोय तो क्वेश्चन हा क्वेश्चन आहे ए बेटा आता sin x dx आहे याचा अर्थ काय कुणाला तरी टी सबस्टिट्यूट करून न्यूमरेटरला रिप्लेस करायचं sin x dx म्हणजे पुन्हाचा डेरिव्हेटिव्ह sin x असतो cos x चा डेरिव्हेटिव्ह sin x असतो की नाही म्हणजे cos x ला टी सबस्टिट्यूट करायचं हे बेटा cos x ला काय करायचं पुढे बघा cos x ला टी सबस्टिट्यूट केले cos x ला तर टी सबस्टिट्यूट करचाल मग sin x चं करायचं काय हे बेटा हे sin x dx तर dt होते खाली पण एक sin x आहे बघा sin² x आहे त्या sin² ला cos² मध्ये कन्वर्ट करू शकतो की sin² च्या ऐवजी काय लिहू शकतो हा माहिती आहे का नाही आपल्याला हे बघा sin² x प्लस cos² x इज इक्वल टू 1 तर sin च्या ऐवजी काय लिहू शकतो आपण 1 मायनस cos² x तर sin² च्या ऐवजी 1 मायनस cos² x इथे रिप्लेस करायचं sin² च्या ठिकाणी 1 मायनस cos² x दिसते का या पायनी आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर फाय मायनस फाय cos² x येते मायनस फाय प्लस 6 मायनस फाय प्लस 6 काय होते 1 राहते 6 cos² मधनं मायनस 5 cos² केलं तर 1 cos² राहते तर डिनॉमिनेटर एवढा राहिला बघा सिम्प्लिफाय केल्यानंतर आता cos x ला टी सबस्टिट्यूट करतो cos x ला टी सबस्टिट्यूट केला याचा डेरिव्हेटिव्ह काय तो cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x इज इक्वल टू या साईडला dt/dx dx क्रॉस मल्टिप्लाय करायचं तर मायनस sin x dx न्यूमरेटरला sin x dx आहे का नाही त्याची व्हॅल्यू मायनस dt सबस्टिट्यूट करायची आणि खाली काय तो 5 प्लस t² हे तर 1/रूट मध्ये a² प्लस x² झाला बरोबर का तर ह्याचा फॉर्म्युला काय हे बेटा a² प्लस x² आहे बरोबर का रूट मध्ये तर फॉर्म्युला काय याचा लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस रूट मध्ये x² प्लस a². हा रूट 5 असायला पाहिजे बरोबर ऑप्शन मध्ये काय एक मिनिट आई कुठे एस करून हा a² आहे बरोबर रूट 5 चा स्क्वेअर लिहावा लागेल परत बरोबर रूट 5 चा स्क्वेअर म्हणजे 5 बरोबर
हा क्वेश्चन आहे. ए बेटा वरती परत बघा. ए बेटा न्यूमरेटरला इथं काय cos x dx आहे. एक तर cos x dx कुणाचा तरी डेरिव्हेटिव्ह असायला पाहिजे. cos x dx कुणाचा डेरिव्हेटिव्ह sin x डिनॉमिनेटरला आहे की sin x. त्या sin x ला t सबस्टिट्यूट करायचं. बरोबर का? sin x ला जर t सबस्टिट्यूट पूर्ण डिनॉमिनेटरला t सबस्टिट्यूट करायचं. 4 sin x + 7 ला t सबस्टिट्यूट केलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येते? cos x dx येते. बरोबर का? 4 sin x + 7 याला जर t सबस्टिट्यूट केलं याचा डेरिव्हेटिव्ह काय येते? 4 cos x dx येते. बरोबर का? तर वरती cos x dx चा रिप्लेसमेंट कशाने करायचा? dt/4 ने. बरोबर का? असं सबस्टिट्यूट केल्यानंतर ना ए बेटा होते काय बघा. या cos x dx ला तर dt म्हणू शकतो. या sin x ला तर t म्हणलं. या वरच्या फक्त 4 sin x + 7 ला t म्हणलो आपण. बरोबर का? फक्त sin x ला काय म्हणणार मग? तर काय करावं लागेल? या 7 ला इकडे पाठवावं लागेल. -7 या 4 ला खाली पाठवावं लागेल. बरोबर का? sin x ची व्हॅल्यू काय येते? t - 7/4. तर हे सिम्प्लिफाय केल्यानंतर असं होईल. बरोबर का? याला स्प्लिट करतो. t डिवायडेड बाय t - 7 डिवायडेड बाय t असं स्प्लिट करतो. t डिवायडेड बाय t म्हणजे 1 येते. बरोबर. आणि 7 डिवायडेड बाय t चा इंटिग्रेशन काय येते? log t येते. बरोबर. 7 साइडला येतो log t. t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली परत. 4 sin x + 7 t ची व्हॅल्यू 4 sin x + 7 सिम्प्लिफाय करायचं. जोपर्यंत आन्सर बरोबर मॅच होत नाही सिम्प्लिफाय करायचं. a आणि b ची व्हॅल्यू फाइंड आउट करून a + b फाइंड आउट करायला सिम्प्लिफाय. बरोबर का? या राईट हँड साइड बरोबर मॅच व्हायला पाहिजे. तोपर्यंत त्याला सिम्प्लिफाय करायचं. पहिला साइनचा टर्म मग लॉगचा टर्म प्लस c. हे बेटा हे सबस्टिट्यूशनच आहे बघा. स्टँडर्ड टाईप आहे. डिनॉमिनेटरला ट्रिग्नॉमेट्रिक एक्सप्रेशन जर असेल a sin x b cos x असं काहीतरी असेल ह्याचं सबस्टिट्यूशन आहे. tan x/2 ला t सबस्टिट्यूट करतो. कुणाला t सबस्टिट्यूट करत होतो? tan x/2 ला t सबस्टिट्यूट करत होतो. cos x ला रिप्लेसमेंट काय होतं? 1 - t² / 1 + t². sin x ला सबस्टिट्यूशन काय होतं? t² / 1 प्लस 2t / 1 + t² होतं. आणि dx चा रिप्लेसमेंट काय होता? 2dt / 1 + t². इथं जर cos 2x असलं असतं तर फक्त dt / 1 + t². हे पाठच करायचं सबस्टिट्यूशन. tan h/2 ला t सबस्टिट्यूट करायचं. लिनियर ट्रिग्नॉमेट्रिक एक्सप्रेशन जर असेल तर tan x/2 ला t सबस्टिट्यूट करायचं. तर cos x च्या ठिकाणी ते सबस्टिट्यूट केलं. बरोबर. cos x च्या ठिकाणी हे सबस्टिट्यूट करायचं. dx च्या ठिकाणी हे रिप्लेस करायचं. आणि आन्सर तुमचा क्वेश्चन जो आहे तो असा मॉडिफाय सॉल्व्ह केल्यानंतर असं मॉडिफाय 1/√3 चा स्क्वेअर प्लस t चा स्क्वेअर असं ट्रीट करू शकतो आपण. a² + x². 1/a म्हणजे 1/√3 tan इनव्हर्स x/a म्हणजे t/√3. सॉल्व्ह येते की लक्षात? स्टँडर्डच आहे बघा हा क्वेश्चन. टेक्स्ट बुक मध्ये पण अशा टाईपचे क्वेश्चन तसंच आहे बघ. ए बेटा तसंच आहे का नाही क्वेश्चन? हे बघा हा क्वेश्चन बघा तसंच आहे का नाही? लिनियर एक्सप्रेशन आहे. डिनॉमिनेटरला ट्रिग्नॉमेट्रिक लिनियर एक्सप्रेशन. सिमिलर सबस्टिट्यूशन आहे. cos x ला रिप्लेसमेंट सबस्टिट्यूशन काय करायचं? 1 - t² / 1 + t². sin x ला 2t / 1 + t². dx ला आता इथं 2x असल्यामुळे dx ची व्हॅल्यू काय टाकायची? dt / 1 काय होतं ते? हे बघा इथं dx चा रिप्लेसमेंट काय होता? 2dt / 1 + t² होतं का? आता cos 2x असल्यामुळे फक्त वरचा 2 नाहीये. dt / 1 + t². येते का लक्षात? तर डायरेक्ट सॉल्व्ह होतं हे. ठीक आहे. ह्यानी तसं केलेलं नाहीये. हे बेटा cos 2x ला 1 - tan² x / 1 + tan² काही असं करायची गरज नाही. डायरेक्ट तिथं सबस्टिट्यूशन करायचं. काय सबस्टिट्यूट करणार सांगा? dx ला काय सबस्टिट्यूट करणार? dt / 1 + t². बरोबर का? 3 cos 2x ला काय रिप्लेस करणार? 1 - t² / 1 + t². आणि प्लस पाय इथं dt तर आलंच. ठीक आहे. हे बेटा ह्याला कसं सॉल्व्ह करणार? हा आणि हा टर्म कॅन्सल होतो का नाही? बरोबर. सॉरी हे बघितलं 1 + t² सेपरेट करून कॅन्सल करावं लागेल ना. सेपरेट करून कॅन्सल करावं लागेल. 1 + t². हे बेटा 1/1 + t² च्या डिनॉमिनेटरला ही टर्म लिहितो पहिल्यांदा 1 - t² / 1 + t². आणि हे सेपरेट लिहितो 1/5 आणि इकडे 1 + t². बरोबर.
मी ते असं करता येणार नाही ना. तर ते पाय आपण होतं ती करत आणि ते वरती जाऊन पण तीच कर आपण हे क्रॉस मल्टिप्लाय करतो. हे बेटा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 प्लस 5t². बरोबर का? या सगळ्यांचा डिनॉमिनेटर मग हा येतो. मग हा आणि हा कॅन्सल होतो. बरोबर का? आता कॅन्सल होतो. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर कॅन्सल होतो. तर हे 1/3 - 3t². 5t². हे बेटा 5t² मधून 3t² गेले 2t². बरोबर का? आणि 5 + 3 8. 1/8 प्लस 2t². 1/2 कॉमन जर घेतलं तर 1/4 प्लस t². म्हणजे 2² t². याचं इंटिग्रेशन किती येते? 1/a² प्लस x². 1/2 1/2 इंटू tan इनवर्स t/2. एवढं आलं का आन्सर? हे बघा इथं आलं बघा आन्सर. हा ते पुढे जाऊन याच्याबरोबर मल्टिप्लाय झाल्यानंतर 1/4 होतं. बरोबर याच्याबरोबर मल्टिप्लाय झाल्यावर 1/4. ऑप्शन बरोबर आहे. बरोबर त्या टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची परत. कुणाला टी म्हणलो होतो आपण? हे बेटा टी कुणाला म्हणलो होतो? tan x/2 ला टी म्हणलो होतो. हा tan x ला टी म्हणलो. tan x ला टी म्हणलो. हे डबल अँगल आहे. tan x ला टी म्हणलो. तिथं tan लिनियर असेल cos x sin x असेल तर tan x/2 ला टी. cos 2x sin 2x असेल तर tan x ने टी सबस्टिट्यूट. tan x ला टी सबस्टिट्यूट केलं. पण सुरुवातीलाच ते फॉर्म्युला आहे. हे बेटा सुरुवातीला एवढं सगळं करत बसायची गरज. हा एक क्वेश्चन आहे बघा. हे बेटा परत ऍडजस्टमेंट करावं लागणार आहे. न्यूमरेटर मध्ये ऍडजस्टमेंट करावं लागणार. हे बेटा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये सिमिलॅरिटी काय आहे का बघा. हे cos 9x आहे cos 2x आहे. बरोबर 9x मधून 2x गेले तर किती होते? 7x. वरती 7x आहे बघ. तर या 7x च्या ऐवजी काय लिहितो? 9x - 2x. काय लिहितो? 9x - 2x. आणि कंपाऊंड अँगल फॉर्म्युला यूज करतो. साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला काय? हे बेटा साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला काय? साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन. तो फॉर्म्युला यूज केला. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन. कंपाऊंड अँगल फॉर्म्युला यूज केला. हे बेटा केल्यानंतर ना हे सिम्प्लिफाय होतो. याच्या डिनॉमिनेटरला हा घ्यायचा, याच्या डिनॉमिनेटरला पण हा घ्यायचा. कॅन्सल होतो. हा सिम्प्लिफाय होतो tan 9x आणि हा tan 2x. tan x चा इंटिग्रेशन किती आहे? लॉग ऑफ sec x. बरोबर tan x चा इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ sec x. येते का लक्षात? हे बेटा इंटिग्रेशन याचा फाइंड आउट करायचं आहे. रूट ऑफ tan x sin x इंटू cos x. हे बेटा न्यूमरेटरला जे आहे तेच डिनॉमिनेटरला आणण्याचा प्रयत्न करायचा. जे डिनॉमिनेटरला आहे तेच न्यूमरेटरला आणण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर वरती रूट ऑफ tan x आहे तर खाली tan x टर्म आणता येईल का बघा. काय करायचं बघा. हे असंच अल्जेब्रामध्ये पण केलं होतं बघा मागच्या क्वेश्चन मध्ये. या sin x ला cos x ने डिवाइड करायचं. हे डिवाइड केलं तर मल्टिप्लाय पण करावं लागेल बॅलन्स करण्यासाठी. हे sin x डिवाइडेड बाय cos x काय होते? tan x आणि हे cos square x. हे बेटा हा रूट tan x आणि या tan x ला रूट tan x इंटू रूट tan x लिहू शकतो. या दोघांचं कॅन्सलेशन केल्यावर 1/रूट tan x येते. आणि वरती रूट मध्ये जे आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती बघा. खाली जो रूट मध्ये आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे 2 रूट tan x. आन्सर काय आहे? 2 रूट tan x. 2 रूट tan x. इथे लक्ष. हे बेटा याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं. इथं cos थिटा डी थिटा दिसायला लागलाय. हे बेटा म्हणजे साइन थिटाला जर तुम्ही टी सबस्टिट्यूट केला, साइन थिटाला जर टी सबस्टिट्यूट केला, साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? cos थिटा डी थिटा. म्हणजे याचा रिप्लेसमेंट मिळणार आहे आपल्याला. dt भेटणार आहे. तर सबस्टिट्यूशन काय करू शकतो? साइन थिटाला टी सबस्टिट्यूट करू शकतो. साइन थिटाला जर टी सबस्टिट्यूट करायला लागलं मग कॉसला काय करायचं? कॉसला साइन मध्ये कन्वर्ट करू शकतो. कॉस स्क्वेअरला साइन स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करू शकतो काय? कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर करू शकतो. 1 मायनस साइन स्क्वेअर. बरोबर का? आता डायरेक्टली जिथं साइन थिटा दिसतंय तिथे टी सबस्टिट्यूट करायचं. साइन थिटाला टी सबस्टिट्यूट करायचं. खाली क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे. बरोबर का? वरती लिनियर आहे खाली क्वाड्रॅटिक आहे. हे स्टँडर्ड फॉर्म आहे बघा. वरती लिनियर खाली क्वाड्रॅटिक असेल तर न्यूमरेटरला रिप्लेस करतो आपण. कशाने रिप्लेस करतो? ए डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी ने रिप्लेस करतो. हे स्टँडर्ड फॉर्म आहे बघा. हे स्टँडर्ड फॉर्म आहे. बरोबर का? वरती लिनियर खाली क्वाड्रॅटिक असेल तर पी एक्स प्लस
ते सी होतं का नाही, ए एक्स प्लस बी. ऍक्च्युली आपल्या टेक्स्टबुकमध्ये ए एक्स प्लस बी होतं. ते मी जे सुरुवातीला पीडीएफ दाखवलं नाही, ई एक्स प्लस काहीतरी होतं बघा, ते लेटर काय म्हणत होते, ई एक्स प्लस सी म्हणत होते का ते, त्याचा रिप्लेसमेंट आपण फाइंड आउट करत होतो ना ह्याच्यात. न्यूमरेटरला काहीतरी होतं की ते पी एक्स प्लस काहीतरी असं लिहिलं होतं बघा त्या फॉर्म्युल्यामध्ये. पण ऍक्च्युली आपल्या टेक्स्टबुकमध्ये काय ए एक्स प्लस बी आहे, बरोबर. त्याचा रिप्लेसमेंट आपण असं फाइंड आउट करतो, न्यूमरेटरला रिप्लेस करतो, ए डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. आता ए बेटा, ए डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी केल्यानंतर ए बी फाइंड आउट करावा लागतो. ए बी कसा फाइंड आउट करणार, ए बी कसा फाइंड आउट करणार, दिस इक्वल टू ए याचा डेरिव्हेटिव्ह प्लस बी, बरोबर का. ए आणि बी ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, बरोबर का. 2at मायनस 4a प्लस बी असं मिळालं. आता टीचा टर्म टी बरोबर काय करायचं, कम्पेअर करायचं. आणि 2a ची व्हॅल्यू 5 येते, 2a ची व्हॅल्यू 5 म्हणजे a ची व्हॅल्यू 5 आहे. याचं कम्पॅरिझन -2 बरोबर करायचं. या पुढच्या दोन टर्मचं कम्पॅरिझन -2 बरोबर करायचं. त्याच्यावरून बी ची व्हॅल्यू ए बी मिळाल्यानंतर परत तिथं ए बी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून हा न्यूमरेटर आता इथे यूज करायचा. हा न्यूमरेटर इथे यूज करून मग परत ते सिम्प्लिफाय होतो. हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो, हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती किंवा 1/x² प्लस a² a² मायनस x² x² मायनस a² कुठल्या तरी स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो, बरोबर. t² हे तर f ऑफ x आहे. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे बघा, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती लॉग ऑफ डिनॉमिनेटर स्टँडर्ड फॉर्ममध्ये होतो आणि सॉल्व्ह. थोडीशी लेंदी क्वेश्चन आहे. परत हा क्वेश्चन आहे, cos 2x dx म्हणजे कुणाला टी सबस्टिट्यूट करायला पाहिजे cos 2x रिप्लेस होण्यासाठी. sin 2x चा डेरिव्हेटिव्ह cos 2x आहे का नाही, sin 2x आहे का खाली, नाही cos 2x आहे. cos 2x चा डेरिव्हेटिव्ह sin 2x वरती आहे की sin 2x dx. तर cos 2x ला मी टी सबस्टिट्यूट करतो. हा, आता इथं cos स्क्वेअर येण्यासाठी बेटा, cos स्क्वेअर येण्यासाठी cos स्क्वेअर 2x ला टी सबस्टिट्यूट करतो. कोणाला टी सबस्टिट्यूट करतो, cos स्क्वेअर 2x ला टी सबस्टिट्यूट करतो, बरोबर का. म्हणजे हे t⁴ भेटत नाही आपल्याला, टी स्क्वेअर मिळतो, बरोबर. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. cos स्क्वेअर 2x ला टी सबस्टिट्यूट केलं, ह्याला डिफरन्शिएट केल्यावर काय येते, डोक्यावरचा नंबर खाली, डोक्यावरचा नंबर एकाने कमी, cos 2x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin 2x हा डेरिव्हेटिव्ह येतो बघा. पूर्ण न्यूमरेटर रिप्लेस होते, पूर्ण न्यूमरेटर कशाने रिप्लेस होते, dt बाय -4 ने रिप्लेस. क्वेश्चन असा सिम्प्लिफाय होतो बघा स्टँडर्ड फॉर्म मध्ये, 1/√a² मायनस x² च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. आणि त्याचा आन्सर इन टर्म्स ऑफ साइन इनवर्स x/a, बरोबर. साइन इनवर्स x/a येते का लक्षात, इथं काय लक्षात आलं नाही का बेटा. ते व्हिडिओ पण माहितच पण हा, बी ऑप्शन मध्ये हा तसं चेक करू शकतो. म्हणजे पूर्ण सॉल्व्ह करायच्या अगोदर सुद्धा आपण यांना ऑप्शन मध्ये चेक करू शकतो, टाइम वाचते तेवढेच. -1/4 एकाच ठिकाणी, बरोबर का. म्हणजे आन्सर मध्ये -1/4 येणार आहे हे इथंच लक्षात येतं आपल्या, बरोबर का. म्हणजे ऑप्शन बी बरोबर आहे फक्त. बेटा साइन 2θ ला कसं लिहू शकतो, 2 sin θ cos θ, बरोबर. 2 sin θ cos θ आणि डिनॉमिनेटरला काय cos x आहे. cos x ला जर टी सबस्टिट्यूट केलं त्याचा डेरिव्हेटिव्ह काय तो, cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x, बरोबर का. cos x ला टी सबस्टिट्यूट केलं का, नाही पूर्ण डिनॉमिनेटरलाच टी सबस्टिट्यूट केलं, a प्लस बी cos x लाच टी सबस्टिट्यूट केलं, पूर्ण ब्रॅकेटलाच टी सबस्टिट्यूट केलं. फक्त cos x ला टी सबस्टिट्यूट केलं पण सॉल्व्ह होईल, पण पूर्ण डिनॉमिनेटरला जर टी सबस्टिट्यूट केलं, कारण हे कॉन्स्टंटच आहे ना, याचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे, याचा 0 येतो, याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो -b sin x dx. तर sin x dx चा रिप्लेसमेंट, sin x dx चा रिप्लेसमेंट -dt/b आणि cos x चा रिप्लेसमेंट काय येतो, या a ला इकडे पाठवावं लागेल, t-a/b येते, बरोबर का. हे सगळे रिप्लेसमेंट करावं. फक्त तुम्ही cos x ला टी सबस्टिट्यूट केलं असतात तर हे सगळे रिप्लेसमेंट करावं लागले. दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह होतं. ते सबस्टिट्यूशन केल्यावर क्वेश्चन सिम्प्लिफाय होतो, स्टँडर्ड फॉर्म मध्ये येतो. 1/t चा इंटिग्रेशन log t, 1/t⁴n चा इंटिग्रेशन तो t⁴n वरती येऊन द्यायचा, डोक्यावरचा नंबर एकाने वाढवायचा, तोच नंबर खाली द्यायचा, बरोबर का. परत टी ला काय सबस्टिट्यूट करायची गरज नाही, ऑप्शन बघून लगेच सांगू शकतो, बरोबर. बेटा आन्सर मध्ये हे दिसायला लागले म्हणून त्यांनी ह्याला टी सबस्टिट्यूट केले बघा, हे आन्सर मध्ये दिसायला लागले म्हणूनच टी सबस्टिट्यूट केले का, नाहीतर तुम्ही cos x ला पण टी सबस्टिट्यूट केलं तरी चालतं, शेवटी आन्सर तेवढाच आहे ना. बेटा क्वेश्चन असा दिलेला आहे, cos x 1 + cos x, ठीक आहे.
आता न्यूमरेटरला ऍडजस्टमेंट करावं लागेल. ऍडजस्टमेंट करावं लागेल बघा. या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं, बेटा या दोघांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर आन्सर 1 येते. 1 प्लस कॉस एक्स मायनस कॉस एक्स केलं, हे बघा 1 प्लस कॉस एक्स मायनस कॉस एक्स केला, 1 प्लस कॉस एक्स मायनस कॉस एक्स केला तर 1च येते का आन्सर. आता ह्याच्या डिनॉमिनेटरला हा आणि ह्याच्या डिनॉमिनेटरला हा असं लिहिल्यानंतर हे सिम्प्लिफाय होतंय. हा ब्रॅकेट कॅन्सल होतो. 1 अपॉन कॉस एक्स, कॉस एक्स कॅन्सल होतं. सिम्प्लिफाय 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे सेक एक्सचा इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. हे 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअरचा इंटिग्रेशन टॅन एक्स. सेक स्क्वेअर एक्स बाय 2चा इंटिग्रेशन टॅन एक्स बाय 2 आणि एक्स बाय 2चं परत काय करायचं, त्याच्या डेरिव्हेटिव्हनी डिवाइड करायचं. डेरिव्हेटिव्हनी काय करायचं, डिवाइड करायचं. 1/2 नी डिवाइड करायचं. हे 1/2 आणि हे 1/2 कॅन्सल. हा क्वेश्चन दिलेला आहे. हे बेटा आता फंक्शनच्या पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह जर असेल तर त्या फंक्शनला टी सबस्टिट्यूट करतो. त्याच्या फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. हे बेटा सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, सेक एक्स टॅन एक्स आहे. फंक्शनच्या पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह नाही. फंक्शनच्या पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह आणता येईल का बघा. साईनच्या पुढे कॉस, कॉसच्या पुढे साईन, असं काहीतरी आणता येईल का बघ. सेक कुणाचा रेसिप्रोकल आहे, कॉसचा आहे, बरोबर का. सेकच्या ऐवजी काय लिहू शकतो, 1 अपॉन कॉस. तर 1 अपॉन कॉस 2/3 लिहिण्याऐवजी कॉस रेस टू मायनस 2/3 दिले. लक्षात येते काय, ह्याच्यावर नाही कसं, बरोबर. कॉस कुणाचा रेसिप्रोकल आहे, साईनचा. तर साईन 1 अपॉन साईन रेस टू 4/3 लिहिण्याऐवजी साईन रेस टू मायनस 4/3 लिहिले. डिनॉमिनेटरला लिहिण्याऐवजी न्यूमरेटरला लिहिले. आता बघा ए बेटा न्यूमरेटरला हे 2 टर्म मिळाले का नाही. आता वरती आणि खाली ह्याला टॅन मध्ये कन्वर्ट करायचं. ह्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, टॅन मध्ये. वरती आणि खाली कॉस रेस टू मायनस 4x नी मल्टिप्लाय करायचं. ह्याच्या अगोदर पण असं केलं बघा. हेच पॉवरनी डिवाइड करायचं खाली आणि मल्टिप्लाय करायचं. हे टॅन रेस टू मायनस 4/3 आणि या दोघांचा पॉवरची एडिशन होते, कॉस स्क्वेअर एक्स येते. आणि हे शेवटी काय झालं, डिनॉमिनेटरला घेऊन गेलं तर 1 अपॉन कॉस म्हणजे काय येतो, सेक स्क्वेअर एक्स. तर टॅन एक्सच्या पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह आला बघा. फंक्शनच्या पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह आला तर टॅन एक्सला टी सबस्टिट्यूट करायचं, बरोबर का. सेक स्क्वेअर एक्स डीएक्सला डी टी लिहू शकतो. मग क्वेश्चन सिम्प्लिफाय होतो आणि इंटिग्रेट होतो. बख्यात लिहिली क्वेश्चन आहे. येतं का लक्ष. बेटा हा जो अल्फा आहे ना, हा कॉन्स्टंट आहे, नंबर आहे फक्त. एक्स फक्त व्हेरिएबल आहे. बेटा कॉस 2 थीटाला कसं लिहू शकतो, हे बेटा कॉस 2 थीटाचे 4 फॉर्म्युले आहेत बघा. इन टर्म्स ऑफ कॉस स्क्वेअर थीटा कसं लिहू शकतो, कॉस 2 थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. तर कॉस 2 थीटाला 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 ने रिप्लेस केले. कॉस 2 अल्फाला पण तसंच रिप्लेस केलेलं. येते का लक्षात. आणि ब्रॅकेट ओपन केल्यानंतर न्यूमरेटरला हा टर्म कॉस स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर अल्फा. ठीक आहे. डिनॉमिनेटरला पण तीच टर्म आहे. ह्याचं एक्सपान्शन केलं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं एक्सपान्शन केलं तर काय येतं, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. वरचा एक ब्रॅकेट खालचा एक ब्रॅकेट कॅन्सल होतो. न्यूमरेटरला फक्त हे टर्म राहते. हे तर कॉन्स्टंट आहे. याचा इंटिग्रेशन कॉस एक्सचा इंटिग्रेशन साइन एक्स, बरोबर. साइन एक्स हे तर कॉन्स्टंटच आहे. आणि 1चा इंटिग्रेशन काय असतो, एक्स. 1चा इंटिग्रेशन काय असतो, एक्स. त्या 2 नी आतमध्ये मल्टिप्लाय. बेटा इंटिग्रेशन बाय पार्ट्स. बेटा इंटिग्रेशन बाय पार्ट्स कसं करतो आपण, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. बेटा इंटिग्रेशन बाय पार्ट्स, 2 टर्म्सचा मल्टिप्लिकेशन जर असेल तर त्याचं इंटिग्रेशन कसं करायचं. फॉर्म्युला काय आपल्याकडे, पहिला टर्म तसाच, दुसऱ्याचा इंटिग्रेशन मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस इंटिग्रल पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा इंटिग्रेशन, बरोबर का. हा फॉर्म्युला येते का लक्षात. इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला आहे लक्षात येते. यू इंटू व्हीचा मल्टिप्लिकेशन कसा करायचा, पहिला टर्म कसा, दुसऱ्याचा इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा इंटिग्रेशन डीएक्स. येते का लक्षात. एक एक क्वेश्चन बघूया आपण. ठीक आहे. टॅन रेस टू 4 dx इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा नाही आहे बघा. बेटा टॅन रेस टू 4x ला कसं लिहू शकतो, टॅन स्क्वेअर टू टॅन स्क्वेअर, बरोबर का.
इथं असा रूल नाही आहे जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये होतं का नाही एक्स रेस टू एन ट्रीट करत होतो त्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत असताना काय करत होतो डोक्याचा नंबर खाली घेत होतो डोक्याचा नंबर एक कमी करत होतो आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्सनी मल्टिप्लाय करतो इथे तसं करता येत नाही इथं तसं काय रूल नाही आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असेल आणि त्याचा पॉवर असेल तर त्याच्यासाठी रूल नाही आहे काय डोक्यावर नंबर खाली घेणे एक कमी करणे तसं काही नाही tan स्क्वेअर चे फॉर्म्युलेज आहेत आपल्याला tan स्क्वेअर कॅन बी रिटर्न एज सेक्स स्क्वेअर मायनस 1 बरोबर का असं लिहू शकतो आपण त्याला म्हणून याला tan स्क्वेअर इंटू tan स्क्वेअर करतो tan स्क्वेअरला कसं लिहू शकतो सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1 आता इंटिग्रेशन इथं मल्टिप्लिकेशन करतो tan स्क्वेअर इंटू सेक्स स्क्वेअर हाय प्रोडक्ट होतो tan स्क्वेअर इंटू 1 tan स्क्वेअर हे बेटा tan एक्सच्या पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह बघा फंक्शनच्या पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह काल बघितलं का फंक्शनच्या पुढे जर त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल तर त्या फंक्शनला आपण टी सबस्टिट्यूट करतो बरोबर का म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स dt होतो काय होतो tan एक्सला जर तुम्ही टी टाकलं तर सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स काय होतो dt होतो बरोबर का आणि हे tan स्क्वेअर एक्स चा इंटिग्रेशन बाय पार्ट्सने करावं लागेल बघा असं केलं बघा सेक्स स्क्वेअर एक्स ते पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट होते बघा tan स्क्वेअरला आणखी कसं लिहू शकता tan स्क्वेअरला सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1 लिहू शकता आणि सेक्स स्क्वेअर एक्स कुणाचा इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन नाही tan एक्स आणि 1 चा एक्स आहे ठीक आहे तर इथे सबस्टिट्यूशन करावं लागेल tan एक्सला टी सबस्टिट्यूट करायचं ह्याला डिफरन्शिएट करावं लागेल बरोबर का फक्त tan एक्सला टी सबस्टिट्यूट करून काम होत नाही कारण dx ला पण रिप्लेस करावं लागेल की आपल्याला dx ला रिप्लेस करण्यासाठी ज्याला टी सबस्टिट्यूट केलंय त्या इक्वेशनला परत डिफरन्शिएट करायचं tan एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आणि टी चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx येतो आणि तो dx क्रॉस मल्टिप्लाय होऊन इकडे होतो बरोबर का मग आता त्या क्वेश्चन मध्ये tan स्क्वेअरच्या ऐवजी टी स्क्वेअर लिहायचं काय लिहायचं टी स्क्वेअर कारण tan एक्सला पण टी सबस्टिट्यूट सेक्स स्क्वेअर एक्स dx च्या ऐवजी काय लिहायचं dt लिहायचं सेक्स स्क्वेअर एक्स dx च्या ऐवजी काय लिहायचं dt लिहायचं येते का लक्षात तर तो पहिला पार्ट सिम्प्लिफाय झाला बघा हे बेटा पहिला पार्ट सिम्प्लिफाय झाला टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एनचा इंटिग्रेशन किती तो एक्स रेस टू एनचा इंटिग्रेशन डोक्यावरचा नंबर एकाने वाढवायचा तोच नंबर खाली द्यायचा टी रेस टू 3 डिवाइडेड बाय 3 सेक्स स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन tan एक्स 1 चा इंटिग्रेशन एक्स आता क्वेश्चन मध्ये विचारलं काय हा द आन्सर पण त्यांनी दिलेलं आहे ए tan क्यूब एक्स तसंच मिळालंय का बघा टी म्हणजे काय tan आहे तर 1/3 tan क्यूब येतं इथं आन्सर तर ए ची व्हॅल्यू काय झाली 1/3 झाली तर ए बी आणि सी यांचा ऍडिशन करून तुम्हाला व्हॅल्यू विचारली याचा कोइफिशियंट आणि याचा कोइफिशियंट ची ऍडिशन विचारली येते का लक्षात सेकंड क्वेश्चन बघा एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स डीएक्स आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स करताना सुद्धा एक रूल आहे बघा पहिला टर्म कुठला घ्यायचा आणि दुसरा टर्म कुठला घ्यायचा यू पहिल्यांदा घ्यायचा बी पहिल्यांदा घ्यायचा त्याचा एक रूल होता त्याला लिएट रूल म्हणत होतो बरोबर का काय रूल होता हा पहिला लॉगरिथमिक मग इनव्हर्स मग अल्जेब्रिक मग ट्रिग्नोमेट्रिक मग एक्सपोनेंट इथं अल्जेब्रिक पहिल्यांदा आणि ट्रिग्नोमेट्रिक नंतर बरोबर सिक्वेन्स इंटिग्रेशन बाय पार्ट्स करायचं पहिला टर्म तसं दुसऱ्याचा इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा इंटिग्रेशन आता ह्याचा एक शॉर्टकट पण आहे पण ते युजली एक्स क्यूब एक्स रेस टू 4 एक्स रेस टू 5 असेल तर कसं करायचं डिमिनिशिंग म्हणून म्हणतात हे रूल आहे बघा हे डिमिनिशिंग रूल कसं आहे की एक्स स्क्वेअरचा दोनदा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय होतं एकदा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर 2x होतं आणखी एकदा एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय होतं 1 होते बरोबर आणि 1चा डेरिव्हेटिव्ह एकदा पुढे जाऊन काय होते 0 होते तर जे व्हेरिएबल डिमिनिश होणार आहे बरोबर का त्याच्यासाठी हे रूल आहे काय रूल आहे पहिल्यांदा तर पहिला टर्म तसाच दुसऱ्याचं काय करायचं आहे इंटिग्रेशन मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा इंटिग्रेशन प्लस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा इंटिग्रेशन असं आहे करत राहायचं नाही लक्षात ठेवलं आपलं इंटिग्रेशन बाय पार्ट्सने केलं 2 स्टेप जास्त होती पण सॉल्व्ह होते तेच आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स तेच येते का लक्षात पहिला टर्म तसा दुसऱ्याचा इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा इंटिग्रेशन करून सॉल्व्ह केल्यानंतर ना आन्सर आहे येते का लक्षात सरळ इंटिग्रेशन बाय पार्टचा क्वेश्चन होता येते का लक्षात त्याच्यानंतर ना एक्स प्लस साइन एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स आता इथं कुठलं आहे बेटा आपल्याकडे डिव्हिजनचा रूल नाही आहे काल आपण डिस्कस केलं बघा डिव्हिजनचा आपल्याकडे रूल नाही आहे खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर लॉग ऑफ डिनॉमिनेटर लिहित होतो रूटमध्ये काहीतरी असेल त्या रूटमधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर टू रूट फंक्शन लिहित होतो बरोबर का नाही नाहीतर न्यूमरेटरला काहीतरी एक्सप्रेशन आहे डिनॉमिनेटरला काहीतरी एक्सप्रेशन आहे न्यूमरेटरला आपण रिप्लेस करत होतो दोन प्रकारचे रिप्लेसमेंट होते ए डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर प्लस बी आणि दुसऱ्या प्रकारचा पण एक रिप्लेसमेंट होता बघा ए डिनॉमिनेटर बी द डिनॉमिनेटर असं एक होतं बघा साइन एक्स कॉस एक्स ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स सी डिनॉमिनेटरला सी कॉस एक्स प्लस डी साइन एक्स असं होतं त्याला ते करत होतो ई रेस टू एक्स साठी पण तसं करत होतो
यू डिवायडेड बाय ई शॉर्ट काय आहे, यू डिवायडेड बाय बी साठी आपल्याकडे रूल नाही आहे बेटा. यू डिवायडेड बाय बी साठी रूल नाही आहे आपल्याकडे, डिव्हिजनचा रूल नाही आहे. याला काय करावं लागेल, सिम्प्लिफाय करावं लागेल. सिम्प्लिफाय कसं करणार, आता वेगवेगळ्या पद्धतीने सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर कॉस एक्स नी जर डिवाइड केलं तर एकीकडे टॅन एक्स येते, बरोबर ना. किंवा याला साइन टू थिटा आणि याला 1 प्लस कॉस टू थिटा चा फॉर्म्युला यूज करायचा. साइन टू थिटाचा फॉर्म्युला काय, साइन टू थिटाचा फॉर्म्युला काय, साइन टू थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा कॉस थिटा. तर तुम्ही सांगा साइन एक्स ला काय यूज करणार तुम्ही, हा फॉर्म्युला साइन एक्स साठी कसं वापरणार, त्याला वरती आणि खाली 2 नी मल्टिप्लाय करतो, बरोबर का. हा जसा फॉर्म्युला लिहिलेला आहे तसाच ह्याच्यासाठी फॉर्म्युला लिहितो. 2 साइन ह्याच्या अर्धा अँगल इथं लिहायचं, बरोबर का, बरोबर का. याच्या थिटा इथं 2 थिटा होतं तर इथं काय लिहिलंय थिटा, बरोबर का. इथं एक्स आहे, ऍक्च्युली हे काय एक्स आहे, तर इथं काय येणार एक्स बाय 2 येणार, बरोबर का. आणि कॉस एक्स बाय 2 येतं का लक्षात, हे 2 2 कॅन्सल होतं, इथं फक्त साइन एक्स आहे, बरोबर का. हे तुम्हाला समजावं ह्याच्याबरोबर को रिलेट व्हावं म्हणून असेल, लक्षात येते का. त्याच्यानंतर ना 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला काय, 2 कॉस स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आहे. सिमिलरली 1 कॉस थिटाचा फॉर्म्युला काय लिहिणार, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. इथं मायनस असेल तर इथं साइन आहे का लक्षात तुम्हाला. अतिशय महत्वाचे कॉस टू थिटाचे फॉर्म्युले 4 व्हर्जन येते का लक्षात. साइनचे, कॉसचे, साइन टू थिटा आणि कॉस टू थिटाचे. साइन टू थिटाचा हे एक फॉर्म्युला आहे आणि इन टर्म्स ऑफ टॅन एक फॉर्म्युला आहे. कॉस टू थिटाचे 4 फॉर्म्युले येते का लक्षात. हे आलंच पाहिजे. हे रिप्लेसमेंट तिथं जर केलं, डिनॉमिनेटरला हे टाकतो, न्यूमरेटरला हे टाकतो, बरोबर का. क्वेश्चन कसा होतो बघा, हे बघा साइन एक्सच्या ठिकाणी काय लिहायचं, 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2. डिनॉमिनेटरला 1 प्लस कॉस थिटाच्या ऐवजी काय लिहायचं 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, बरं का. असे लिहिल्यावर काय होते बघा, याच्या डिनॉमिनेटरला पण हा टर्म लिहितो आणि याच्या डिनॉमिनेटरला पण हा टर्म लिहितो. एक्स डिवायडेड बाय हा केल्यानंतर असा एक आणि हा डिवायडेड बाय हा केल्यावर असा एक. हा कॉस एक्स बाय 2 आणि खालचा एक कॉस एक्स बाय 2 कॅन्सल होतो, वरचा 2 खालचा 2 कॅन्सल होतो. ए बेटा इथे काय करावं लागेल, हे एक्स आहे आणि त्याच्या बाजूला काय आहे कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आहे. 1 अपॉन कॉस म्हणजे काय असतो सेक्स स्क्वेअर, बरोबर. एक्स सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2 आणि इथे काय राहतो शिल्लक साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन एक्स. टॅन एक्सचं इंटिग्रेशन पण पाठ करून ठेवा. ए बेटा टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय लॉग ऑफ सेक एक्स, बरोबर का. त्याच्यानंतर ना ए बेटा इथे यू इंटू व्ही रूल यूज करावं लागेल आणि इथं टॅन एक्स बाय 2चं काय करावं लागेल इंटिग्रेशन द्यावं लागेल. ते लिहिल्यानंतर ना ए बेटा काय होते बघा, पहिला टर्म तसाच, दुसऱ्याचा इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा इंटिग्रेशन, याचं इंटिग्रेशन म्हणजे हीच टर्म इकडे येते आतमध्ये. इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स बाय 2 आणि पुढे सुद्धा इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स बाय 2 आहे. हे पॉझिटिव्ह ही निगेटिव्ह ही कॅन्सल, सॉल्व्ह करायची पण गरज नाही, एवढंच आन्सर आहे. येते का लक्षात. हे बेटा इंटिग्रेशन ऑफ लॉग 2 प्लस एक्स रेस टू 2 प्लस एक्स, बरोबर का. लॉगची प्रॉपर्टी यूज होती. लॉगची प्रॉपर्टी काय आहे हे बघा, एम लॉग एन कॅन बी रिटर्न एस लॉग एन रेस टू एम. याला असं लिहू शकतो की, बरोबर का, डोक्यावरचा नंबर मागे घेऊ शकतो का नाही. तसं इथे काय करू शकतो, हा डोक्यावरचा 2 प्लस एक्स जो आहे, लॉग 2 प्लस एक्सच्या डोक्यावरती 2 प्लस एक्स जो आहे तो मागे घ्यायचा आणि दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन यू इंटू व्ही रूल यूज करायचं, इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करायचं. हे बघा डोक्यावरचा नंबर मागे घेतलाय. हा ए बेटा आता हे 2 प्लस एक्स इथं पण आहे इथं पण आहे, तर सरळ सरळ टी करू शकतो, टी लिहू शकतो सिम्प्लिफिकेशनसाठी. नाही तर यू इंटू व्ही डायरेक्टली तुम्ही यूज केलं तरी चालेल. सिम्प्लिसिटीसाठी त्यांनी काय केलंय 2 प्लस एक्सला टी म्हणलंय, ह्याला 2 प्लस एक्सला टी म्हणलेलं आहे, बरोबर का. 2 प्लस एक्सला जर तुम्ही टी म्हणलात तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, याचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो आणि टीचा डेरिव्हेटिव्ह डीटी बाय डीएक्स येतो. सो डीएक्स इज इक्वल टू डीटी. हा डीएक्सची व्हॅल्यू फक्त डीटी टाकायची. ए बेटा त्याला टी नाही म्हणलं, डायरेक्टली यू डिवायडेड बाय यू इंटू व्ही केला तरी हेच आन्सर येणार, बरोबर. टी सबस्टिट्यूट केल्यामुळे काय जास्त फायदा झाला नाही. येतं का लक्षात. यू इंटू व्ही डायरेक्टली केलं तरी पण हेच येते का लक्षात, येते का लक्षात बेटा. हा हे बेटा साइन रेस टू पाय एक्स डीएक्स. हे बेटा असा रूल नाही. डेरिव्हेटिव्ह मध्ये कसा रूल होता, साइन रेस टू 5x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसं घेतो, डोक्यावरचा नंबर खाली डोक्यावरचा नंबर एकाने कमी आणि एक्स साइन एक्सच्या ऐवजी एफ ऑफ एक्स जे आहे त्या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करू. इथे काय करावं लागेल बघा ए बेटा,
साईन स्क्वेअरसाठी आपल्याला फॉर्म्युला काहीतरी माहिती नाही, त्याला काहीतरी सबस्टिट्यूट करू शकतो. तर साईन स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करता येते का बघायचं. साईन क्यूब असेल, साईन रेस टू 5 असेल, ऑड नंबर आहे का नाही हा. तर ह्याला साईन रेस टू 4 इंटू साईन एक्स करतो. परत त्या साईन रेस टू 4ला साईन स्क्वेअरचा स्क्वेअर करतो. हे बेटा साईन स्क्वेअरचा स्क्वेअर करतो आणि साईन एक्स डीएक्स करतो. आता हा साईन एक्स डीएक्स ला रिप्लेस करता येईल का बघा. तो कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह बघा. साईन एक्स काय आहे, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. कॉस एक्सला जर तुम्ही टी सबस्टिट्यूट केला तर साईन एक्स डीएक्स डीटी होते. काय होते, साईन एक्स डीएक्स काय होते, डीटी होते. तर या साईन स्क्वेअर एक्सला म्हणून 1 मायनस कॉस स्क्वेअर लिहिलेलं आहे. लक्षात येतं की तुम्हाला. हे बेटा कॉसमध्ये का बरं कन्वर्ट करायला लागेल, उगी करायचं म्हणून करूया ना. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे इथे पुढे साईन एक्स डीएक्स आहे का नाही. या साईन एक्स कॉस एक्सला जेव्हा तुम्ही टी म्हणसाल तेव्हा होतंय काय, साईन एक्स डीएक्सची व्हॅल्यू डीटी होती. बरोबर, याची व्हॅल्यू डीटी होती. म्हणून याला काय केलं, 1 मायनस कॉस स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केलं. आणि पुढे जाऊन परत काय म्हणणार, त्या कॉस एक्सला टी म्हणायचं. म्हणजे कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, मायनस साईन एक्स डीएक्स इज इक्वल टू डीटी. तर डीएक्सला कशाने रिप्लेस करू शकतो, मायनस डीटी डिवायडेड बाय साईन एक्सने रिप्लेस करू शकतो. ते सबस्टिट्यूट केल्यानंतर ना हा क्वेश्चन असा सिम्प्लिफाय होतो. अल्जेब्रिक फक्त टर्म राहते. बरोबर, 1 मायनस टी स्क्वेअरचा स्क्वेअर ब्रॅकेट ओपन करायचं. व ए मायनस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर किती असतो, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. एक्सपांड करायचं, 1चा इंटिग्रेशन टी, ई रेस टू 4चा इंटिग्रेशन टी रेस टू 5 डिवायडेड बाय 5, 2t स्क्वेअरचा इंटिग्रेशन टी क्यूब 2t क्यूब डिवायडेड बाय 3 येणार आहे काही असायचं. परत टीच्या जागी जे कॉस एक्स लिहिलं होतं ते सबस्टिट्यूट करा, कुठला आन्सर बरोबर शिकायचं. येतं केलं हे पण तसंच आहे बघ. थोडे क्वेश्चन जरा अवघड का बघितलं तुम्ही गिवअप केलं. तसं नाही, बाकी किती सोपं आहे सगळं. सुरुवातीचं किती सोपं. हे बेटा हा एक टाईप होता बघा. हे एक टाईप तुम्हाला लक्षात आहे का बघा. ई रेस टू एक्स इंटू मल्टिप्लाइड आहे एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स असा जर क्वेश्चन असेल ना, इंटिग्रेशन ऑफ दिस असं जर असेल तर ह्याचा आन्सर डायरेक्टली काय आहे, ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स. बरोबर बरोबर का, असंच आहे ना उत्तर. हे बेटा हे क्वेश्चन कसा असतो बघा. हे बघा, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये सांगायला ना असाच असेल असं काही, साइन एक्स प्लस कॉस एक्स डीएक्स. लक्षात येते का, दोन टर्मचा मल्टिप्लिकेशन आहे. पण जो दुसरा टर्म आहे त्यातला एक टर्म ई रेस टू एक्स आहे आणि दुसरा टर्म जो आहे तो काय आहे, फंक्शन प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. फंक्शनच्या पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह जर असेल, फंक्शन प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल तर डायरेक्टली याचं उत्तर काय आहे, ई रेस टू एक्स फंक्शन. येतं का लक्षात. हे बघा या टाइप्स आहे. हे बेटा हे बघा सरळ दिसतंय ई रेस टू एक्स आहे, पण फंक्शन प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह दिसे ना, त्याला काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल ना. एवढं सोपं नाही आहे. नाहीतर सगळेजणच घेऊन आले असते मार्क, कुणाला ऍडमिशन द्यायचं कळालं नसतं. बरोबर का, सगळ्यांनाच पैकीच्या पैकी पडते सोपं काढलं तर. म्हणून तर अवघड काढतात. हे बघा याला काय करावं लागेल, सिम्प्लिफाय करावं लागेल. काय सिम्प्लिफाय करणार, म्हणून तुम्हाला मी ए बेटा इंटिग्रेशनचा बुक उघडल्यानंतर ना सुरुवातीचे सॉल्व क्वेश्चन बघून या मागलो. बघितलात का तुम्ही, मी सांगितलं ते काहीतरी म्हणजे त्याचं काहीतरी रिझन आहे म्हणून सांगितलं तुम्हाला. त्याच्यामध्ये आहे पहिल्याच एक्सरसाइजमध्ये असे क्वेश्चन आहेत बघा. पहिल्याच एक्सरसाइजच्या अगोदर सॉल्व क्वेश्चनमध्ये असे आहेत. आपल्याला डिव्हिजनचा रूल माहित नाही पण तरी पण डिव्हिजनचे क्वेश्चन आहेत तिथं. तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला ऍडजस्टमेंट करून सॉल्व करायची मेथड आहे बघा तिथं. इथे काय करावं लागेल सांगा, काय करायचं, ई रेस टू एक्स इथं 6 मायनस 1 लिहू शकतो बरोबर ना. 5 च्या ऐवजी काय लिहायचं, 6 मायनस 1 लिहायचं. 6 मायनस 1 लिहितो आणि एक्स प्लस 6च्या खाली एक्स प्लस 6चा स्क्वेअर लिहितो आणि याच्या खाली सुद्धा एक्स प्लस 6चा स्क्वेअर लिहितो. असं करू शकतो म्हणे. हे काय होतं बघा, हे बेटा हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होतो. 1 अपॉन एक्स प्लस 6 येते आणि इथे काय येतं, मायनस 1 अपॉन एक्स प्लस 6चा स्क्वेअर. लक्षात यावं लागलं का तुम्हाला, काय व्हावं लागलं इकडे. हे बघा 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सांगा बघू, आठवतंय का तुम्हाला. मिस्टेक होते म्हणून सांगितलं का नाही, जेवढं होतंय तेवढा आपला अभ्यास परफेक्ट करा. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आहे. ह्याला एक्स रेस टू एन ट्रीट करायचा मी 3 वेळा सांगितलं तेच फॉर्म्युल्याच्या वेळेस. येते का लक्षात, मिस्टेक करू नका एक्झाम वेळेस. पण ह्याला एक्स रेस टू एन ट्रीट करायचं, वरती घेऊन गेलं तर एक्स रेस टू मायनस 1 होते का नाही. डोक्यावरचा नंबर खाली, डोक्यावरचा नंबर एकाने कमी केलं तर हे काय होतंय, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर येते. आणि 1 अपॉन एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, सिमिलरली मायनस एन अपॉन एक्स रेस टू, बरोबर का नाही. मला सांगा हे 1 अपॉन एक्स प्लस 6 हे एफ ऑफ एक्स आहे की 1 अपॉन एफ ऑफ एक्स, त्याचा
डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे -1/f(x) स्क्वेअर, बरोबर का. तर ते त्याच फॉर्मॅटमध्ये बघा, इंटिग्रेशन e⁻x फंक्शन प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे, फंक्शन प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह. ह्याचं उत्तर काय येणार आहे डायरेक्टली सांगा बघू तुम्ही, बघून ऑप्शनला बघून सांगा बघू. सॉल्व्ह करायची पण गरज नाही, 30 सेकंदात सांगू शकता तुम्ही. येतं का लक्षात कुठलं ऑप्शन बरोबर आहे, बघितलं पण नाही तुम्ही डी आणि डी ऑप्शन. येतं का लक्षात. बेटा इंटिग्रेशन e⁻x सांगा बघू काय करणार इथं, e⁻x x - 1 x + 1 चा क्यूब, त्याचं एक्सपान्शन काय आहे, एक्सपान्शन करायची गरज नाही. इथे काय करावं लागेल बोला, हा ऍडजस्टमेंटच करायची. ए बेटा खाली +1 आहे का नाही, वरती -1 आहे, तर करायचं काय, जसं मागच्या प्रॉब्लेमला केलो तशीच ऍडजस्टमेंट आहे बघा. e⁻x हा x - 1 अपॉन x + 1 चा क्यूब होता, बरोबर का. इथे करायचं काय, e⁻x डिनॉमिनेटरला जे आहे तसंच न्यूमरेटरला आणता येतं का बघायचं. पहिल्याच एक्सरसाइज मध्ये बघा, हे x + 1 आणायचं पहिल्यांदा, बरोबर का. 1 ऍड केलं तर 1 सबस्ट्रॅक्ट पण करायचं, ऑलरेडी -1 आहे, परत एक -1 आपण केलं तर -2 होते, बरोबर का. आणि हे x + 1 चा क्यूब होतो dx. येते का लक्षात. आता काय करतो, याच्या डिनॉमिनेटरला हा ब्रॅकेट आणि याच्या डिनॉमिनेटरला पण हा ब्रॅकेट लिहितो, परत तसंच येते का बघा मग. e⁻x x + 1 च्या डिनॉमिनेटरला काय करतो, x + 1 चा क्यूब मायनस 2 च्या डिनॉमिनेटरला x + 1 चा क्यूब, बरोबर का. हा ब्रॅकेट हा कॅन्सल होतो, स्क्वेअर होतो. 1/x² चा डेरिव्हेटिव्ह काय आहे -2/x³, बरोबर का नाही. आताच ते फॉर्म्युला आपण डिस्कस केलं का नाही, हे बघा हा फॉर्म्युला ही झाला बघा तिथे. आणि ऍडजस्टमेंट पण सेम प्रकारचे आहे बघा, डिनॉमिनेटरला जे आहे तसंच न्यूमरेटरला आणायचं. डायरेक्ट उत्तर लिहू शकतो तुम्ही, डायरेक्ट लिहू शकता, सॉल्व्ह करायची काय गरज नाही. सॉल्व्ह करून आपल्याला कोणाला दाखवायचं, इथे काय लक्षात. तुमचे बेसिक ते टाईप आणि त्या टाईपचे 5-6 क्वेश्चन तुम्ही केले ना, आणि जेवढं आहे तेवढंच परफेक्शन केलं ना, तेवढं सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट. त्याच्या दिवशी ए बेटा इंटू ब्रॅकेट आहे, e⁻x इंटू ब्रॅकेट आहे, पण हे e⁻x नाहीये बघा, e⁻2x आहे. फॉर्म्युला कुणासाठी, e⁻x ब्रॅकेटमध्ये f(x) + f' साठी फॉर्म्युला आहे. e⁻2x चालणार नाही, तर 2x ला t सबस्टिट्यूट करू शकतो, e⁻x पाहिजे, बरोबर का. इथं e⁻2x आहे आणि इथं पण इंटेन्शनली cos 2x sin 2x आहे बघा, म्हणजे 2x ला t सबस्टिट्यूट करू शकतो, म्हणजे आपल्या फॉर्मॅटमध्ये येतो, बरोबर का. आता ह्याला परत सिम्प्लिफाय करावं लागेल, ह्याच्या डिनॉमिनेटरला तोच आहे, ह्याच्या डिनॉमिनेटरला हा. हे बेटा परत तसंच यायला लागेल, फंक्शन प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह. येते का लक्षात. पार्शियल फ्रॅक्शनची माहिती आहेत का तुम्हाला, पार्शियल फ्रॅक्शनचे टाईप सांगा हे बेटा, पार्शियल फ्रॅक्शनचे टाईप सांगा. इंटिग्रेशन ऑफ 1 हा पहिला ब्रॅकेट दुसरा ब्रॅकेट असं जर असेल dx, तर ह्याला काय लिहायचं, a पहिला ब्रॅकेट प्लस b दुसरा ब्रॅकेट, वरती काय पण असेल ना, बरोबर. हे लिनियर फॅक्टर्स पाहिजे, कसे पाहिजे, लिनियर फॅक्टर्स पाहिजे. नॉन लिनियर फॅक्टर्स असतील तर हे बेटा 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ब्रॅकेट असं जर असेल तर काय करायचं, a पहिला ब्रॅकेट प्लस b हा जो ब्रॅकेट आहे, फॉर एक्झाम्पल हा f(x) आहे, तर पहिल्यांदा f(x) लिहायचा, मग f(x) चा स्क्वेअर लिहायचा, बरोबर. आणि त्याच्यानंतर हा लिहायचा c/g(x). असं असेल तर हे बेटा इंटिग्रेशन 1 पहिला ब्रॅकेट लिनियर आहे, दुसरा ब्रॅकेट जो आहे तो क्वाड्रॅटिक आहे. दुसरा ब्रॅकेट कसं आहे, क्वाड्रॅटिक आहे, बरोबर का. x² + 1 असं काहीतरी. असं जर असेल तर न्यूमरेटरला कसं रिप्लेस करायचं, a पहिला ब्रॅकेट प्लस bx + c दुसरा ब्रॅकेट, हा क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन, बरोबर, x² + 1. हे बेटा एवढं माहिती असायला पाहिजे, येते का लक्षात. पार्शियल फ्रॅक्शन मध्ये एवढं लक्षात असायला पाहिजे. काय क्वेश्चन आहे, इंटिग्रेशन ऑफ x dx
अपॉन एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 सरळ पार्शल फ्रॅक्शन आणि डिनॉमिनेटरला डिव्हिजनचा आपल्याकडे इंटिग्रेशनमध्ये रूलच नाही आहे काय. बरोबर का? डिव्हिजनला काय तर आपल्याला फॉर्म्युलाच माहिती असायला पाहिजे खालच्या त्या डेरिव्हेटिव्ह वरती. बरोबर का? न्यूमरेटरला रिप्लेस करायचं. ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करता यायला पाहिजे. बरोबर का? तर याला ॲडिशन्समध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी पार्शल फ्रॅक्शनचा रूल काय आहे? हे बेटा ए अपॉन पहिला ब्रॅकेट प्लस बी अपॉन दुसरा ब्रॅकेट. आता हे ए आणि बी कसे मिळवायचे? बरोबर का? हे पूर्ण इक्वेशन कन्सिडर करायचं. पूर्ण इक्वेशनला काय करतो? लेफ्ट हँड साईडला ह्याच्या लेफ्ट हँड साईडला काय कन्सिडर करायचं? एक्स अपॉन एक्स मायनस 1 आणि एक्स मायनस 2 हे कन्सिडर करायचं लेफ्ट हँड साईड. ए बी कसं मिळवायचं? पूर्ण इक्वेशनला या 2 ब्रॅकेटनी मल्टिप्लाय करतो. ह्याला या 2 ब्रॅकेटनी मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरचे 2 ब्रॅकेट, डिनॉमिनेटरचे 2 ब्रॅकेट कॅन्सल होतात, फक्त एक्स मिळतो. यांना या 2 ब्रॅकेटनी मल्टिप्लाय केलं तर वरचा एक्स मायनस 1 आणि खालचा एक्स मायनस 1 कॅन्सल होतो. ए सोबत कोण शिल्लक राहतो? एक्स मायनस. या 2 ब्रॅकेटनी याला मल्टिप्लाय केल्यावर वरचा एक्स मायनस 2 खालचा एक्स मायनस 2 कॅन्सल होतो. बी सोबत कोण राहतो? एक्स मायनस. आता ए बी ची व्हॅल्यू फाइंड आउट कशी करायची बघा. पहिल्यांदा ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना हा टर्म 0 करायचा. कसं 0 करायचं? एक्स ची व्हॅल्यू काहीतरी सबस्टिट्यूट करायची. एक्स ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केलं तर काय होतंय? 1 मायनस 1 0 होतंय. हे 0 होतंय. एक्स ची व्हॅल्यू इथे 1 सबस्टिट्यूट करायची, इथे पण 1 सबस्टिट्यूट करायची, हे 0 होतंय. ए ची व्हॅल्यू काय येते? हा किती आहे बेटा? 1 मायनस 2 इज मायनस 1. तर ए ची व्हॅल्यू काय आहे? मायनस 1. आणि बी ची व्हॅल्यू, आता बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी करायचं काय? इथं एक्स ची व्हॅल्यू 2 टाकायची. 2 मायनस 2 इज 0. तर इथे काय या इक्वेशनवर नाव 2 इज इक्वल टू बी 2 मायनस 1. 2 मायनस 1 इज 1. तर बी ची व्हॅल्यू 2 येते. बघा. हे ए आणि बी ची व्हॅल्यू इथे टाकायची आणि इंटिग्रेशन करायचं. 1 अपॉन एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय होतं? 1 अपॉन एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय आहे? लॉग एक्स आहे. येते का लक्षात? कन्फ्यूज होऊ नका. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आहे. 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन लॉग एक्स आहे. 1 अपॉन एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ एफ ऑफ एक्स असणार. इथे सुद्धा नंबर अपॉन एफ ऑफ एक्स काय असणार आहे? लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. येते का लक्षात? आता 2 एफ ऑफ एक्सचं काय? मी बी कदाचित सबस्ट्रॅक्शन आलं तर ते पोटामध्ये डिव्हिजन लिहू शकतो. बरोबर ना? लॉगची प्रॉपर्टी का नाही? लॉगच्या पोटामध्ये हे बेटा लॉगच्या पोटामध्ये डिव्हिजन जर असेल तर याला कसं लिहू शकतो आपण? याला कसं लिहू शकतो? लॉग एम मायनस लॉग एन असं लिहू शकतो का? आता आपला आन्सर असा येणार आहे, पण ऑप्शनमध्ये असा आहे. त्याचा अर्थ काय? लॉगच्या पोटामध्ये डिव्हिजन द्यायचं. बरोबर. हे बघा ए आणि बी ची व्हॅल्यू मिळाले, ते सबस्टिट्यूट केले. लॉग ऑफ डिनॉमिनेटर लॉग ऑफ म्हणजे लॉग ऑफ एफ ऑफ एक्स लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. बरोबर ना? एक्सचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे, या एक्सचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे. लॉग ऑफ डिनॉमिनेटर लिहिलं तरी चालेल किंवा 1 अपॉन एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. हे बघा या 2 ला इथे ऍडजस्टमेंट केलंय बघा. या 2 ला हे एक्स मायनस 2 च्या डोक्यावरती घेऊन गेले. या टर्मला पहिल्यांदा लिहिलंय, ह्याला नंतर लिहिलंय आणि डिव्हिजन केलं. तर या आन्सर प्रमाणे ऍडजस्टमेंट करावं लागेल ना. नाहीतर आपण हे व्हायचं नाही की आपलं चुकलं म्हणून. तसं ऍडजस्टमेंट करून तसं कशा फॉर्ममध्ये आणता येते का बघायचं. हे बघा लक्षात येते का क्वेश्चन तुम्हाला? हे बेटा क्वेश्चन लक्षात येते का? पहिला ब्रॅकेट लिनियर आहे, दुसरा ब्रॅकेट क्वाड्रेटिक आहे. क्वाड्रेटिक एक्सप्रेशन जर असेल तर फॉर्म्युला काय? ए अपॉन लिनियर ब्रॅकेट प्लस बी एक्स प्लस सी अपॉन क्वाड्रेटिक ब्रॅकेट. आता ए बी सी चे टर्म्स कसे मिळवायचे? पूर्ण इक्वेशनला या 2 ब्रॅकेटनी मल्टिप्लाय करतो, असा इक्वेशन भेटतो. आता ए बेटा ए ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी इथं काय करायचं? 0 करायची. एक्स ची व्हॅल्यू 1 टाकूया. एक्स ची व्हॅल्यू 1 टाकली तर हा पूर्ण 0 होतो. ए ची व्हॅल्यू मिळते. बरोबर का? आणि त्याच्यानंतर ना एक्स ची व्हॅल्यू आता हे बेटा ए ची व्हॅल्यू तर ऑलरेडी मिळाली आपल्याला. एक्स ची व्हॅल्यू 0 टाकलं तर हा बी एक्स जो आहे हा टर्म 0 होतो आणि सी ची व्हॅल्यू मिळते. येते का लक्षात? एकदा ए मिळाला सी मिळाला की साध्या या इक्वेशन मध्ये जरी टाकलं ए सी ची व्हॅल्यू एक्स बी ची व्हॅल्यू मिळते. बरोबर का? बी ची व्हॅल्यू मिळते. बरोबर बी ची व्हॅल्यू मिळवली. साध्या या इक्वेशन मध्ये टाकलात तरी बी ची व्हॅल्यू मिळते. ए बी सी मिळाल्यानंतर खूप काम सोपं आहे. त्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं, ह्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं. ए अपॉन पहिला ब्रॅकेट प्लस बी एक्स प्लस सी अपॉन सेकंड ब्रॅकेट अशा फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर इंटिग्रेशन काय आहे? 1 अपॉन एफ ऑफ एक्स आहे. ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? इंटिग्रेशन काय असतो? लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. बरोबर का? आता इकडे काय बोला हे बेटा ह्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय? एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x असतो की नाही? वरती 2x येते बघा ऍडजस्टमेंट केलं ना. बरोबर का? एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करत असेल तर लॉग ऑफ डिनॉमिनेटर लिहायचं. तर असे क्वेश्चन जे आहेत पार्शल फ्रॅक्शनचे क्वेश्चन मोस्टली आन्सर्स लॉगच्या टर्ममध्येच आहे. काही आन्सर्स जे आहेत तिथे साइन इनव्हर्स आहे, टॅन इनव्हर्स पण आहे.
येते का लक्षात? आन्सरला बघून पण तुमचं लक्षात यायला पाहिजे कुठली मेथड यूज झालेली आहे. बरोबर? त्याच्यासाठी काही नाही, बेसिक्स फक्त स्ट्रॉंग पाहिजे. बघा, वेग डायरेक्शनमध्ये अभ्यास करण्यापेक्षा जेवढे तुमचे कन्सेप्ट आहेत तेवढे स्ट्रॉंग करा. बरोबर? म्हणजे बरेचसे त्याच्यातले आहे ना, म्हणजे अवघड क्वेश्चन पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे बघा, खाली 2 ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन आहे, दिसतंय का? 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. इथे काय करावं लागेल मग? हां, आता इथे रिप्लेसमेंटचा एक प्रॉब्लेम होतो बघा आपण. बोर्ड्समध्ये, टेक्स्टबुकमध्ये शेवटी आपण रिप्लेसमेंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून लक्षात आहे का? या एक्स स्क्वेअरला टी सबस्टिट्यूट करायचा नाही, रिप्लेस करायचा. काय करायचा? रिप्लेस करायचा. जस्ट रिप्लेस करायचा. हे बघा, मी सांगतो तुम्हाला. इथे केले का? इथे एक्स स्क्वेअर दिसायला लागले, इथे एक्स स्क्वेअर दिसायला लागले, इथे एक्स स्क्वेअर दिसायला लागले. बरोबर ना? एक ट्रेडिशनल मेथड काय आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर करून ह्याला एक्सपांड करा, ह्याला पण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर करून एक्सपांड करा आणि 4 ब्रॅकेटची वरती 4 फॅक्टर्स फाइंड आउट करा. ती एक मेथड झाली, ट्रेडिशनल मेथड. शॉर्टकट मेथड काय आहे? इथे पण एक्स स्क्वेअर दिसायला लागले, इथं पण एक्स स्क्वेअर, इथं पण एक्स स्क्वेअर. त्या एक्स स्क्वेअरला टी लिहायचं, रिप्लेस करायचं. सबस्टिट्यूट करायचं नाही. सबस्टिट्यूट केलं तर या डीएक्सला डीटी कन्वर्ट करावं लागतं आपल्याला. डीएक्सचा पण रिप्लेसमेंट फाइंड आउट करावं लागतं. तसं करायचं नाही. हे बघा, एक्स स्क्वेअरला टी जर म्हणलं तर हा क्वेश्चन कसा होतो बघा, 2t + 3 डिवायडेड बाय t - 1 t - 4 होते. बरोबर का? आता हे बेटा, या 2 ब्रॅकेटचा न्यूमरेटर फाइंड आउट करतो. ए अपॉन पहिला ब्रॅकेट प्लस बी अपॉन दुसरा ब्रॅकेट. ए आणि बी फाइंड आउट करतो. ए आणि बी मिळाल्यानंतर ना हे टीच्या फॉर्ममध्ये असतानाच त्याला सॉल्व्ह करतो. येते का लक्षात? टीच्या फॉर्ममध्ये असतानाच त्याला सॉल्व्ह करतो. कशाच फॉर्ममध्ये सॉल्व्ह करतो? इंटिग्रेट करून टाकतो. टीच्या फॉर्ममध्येच करायला पाहिलं होतं त्याने, परत उगी सबस्टिट्यूट केलं. इंटिग्रेट केलं असतं, हे बेटा, हे असं आलं की नाही? ए डायरेक्ट त्यांनी सबस्टिट्यूट केलं. ए अपॉन हा टर्म लिहिलाय आणि बी अपॉन दुसरा टर्म लिहिलाय, दुसरा ब्रॅकेट लिहिलाय. ए अपॉन पहिला ब्रॅकेट प्लस बी अपॉन दुसरा ब्रॅकेट. हे बघा, आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह वरती नाही. हे स्टँडर्ड 7 टाइप्स आहेत बघा. 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, 1 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. 7 फॉर्म्युले होते का नाही? काल आपण बघितलं का नाही? स्टँडर्ड टाइप्स होते बघा. आणि न्यूमरेटरला 3 रूट येते, 10 फॉर्म्युले बघा. मी म्हणलो बघा, त्याच्यावरती क्वेश्चन आहेच म्हणजे आहे. कुठे तर कुठे यूज होणारच आहे. हे स्टँडर्ड आहे बघा. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, फक्त 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, ह्याचा आन्सर टॅन इनव्हर्सच्या फॉर्ममध्ये. खाली जर मायनस असेल, रूट नसेल आणि मायनस असेल तर त्याचे आन्सर इन टर्म्स ऑफ लॉग आहे. लॉगच्या टर्ममध्ये आन्सर कसे आहेत? 1/2a लॉग. ए बेटा, एक्स असेल तर ॲज इट इज त्याचा कॉन्ज्युगेट डिनॉमिनेटरला. बरोबर? इथे पण तसंच आहे. 1/2a एक्स पहिल्यांदा असेल तर हा ब्रॅकेट ॲज इट इज डिनॉमिनेटरला त्याचा कॉन्ज्युगेट. हे फॉर्म्युलेच आहेत. सॉल्व्ह होतो. सिम्प्लिफाय कधीपर्यंत सिम्प्लिफाय करायचं? जोपर्यंत ऑप्शनमधलं मिळत नाही तोपर्यंत सिम्प्लिफाय करायचं. बरोबर? ए आणि बी फाइंड आउट करायचं होतं, ह्याचे पॉवर आणि त्यांची एडिशन करून तुम्हाला व्हॅल्यू विचार. टायपिंग प्लेस विचारेल. बरोबर. हे बघा, आन्सर त्यांनी दिलेला आहे. ह्याचा पॉवर ए आहे, ह्याचा पॉवर बी आहे. म्हटलं ए प्लस बी ची व्हॅल्यू विचार. हा क्वेश्चन आहे बघा. हे बेटा, डिव्हिजनचा आपल्याकडे रोल नाही आहे, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती नाही आहे. काय करणार? पहिल्या प्रॅक्टिस शीटमध्ये आहे सॉल्ड क्वेश्चनमध्ये असे क्वेश्चन. काय करायचे? ऍडजस्टमेंट करायचं. काय करायचं? ऍडजस्टमेंट. एक्स प्लस 1 डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरला पण एक्स प्लस 1 आणता येतं का बघायचं. एक्स प्लस 1 आणतो, प्लस 1 केलं तर -1 पण करायचं. या दोघांच्या डिनॉमिनेटरला हालायचं, 1च्या डिनॉमिनेटरला हालायचं. 2 पार्ट्समध्ये एकाला काय करायचं? कन्वर्ट करायचं. हा एक ब्रॅकेट आणि खाली 2 ब्रॅकेट आहेत तसे. आणि ह्याचं एक्सपान्शन करता येते. ए क्यूब प्लस बी क्यूब चा एक्सपान्शन कसं आहे? ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. हे काल फॉर्म्युला पण 2दा यूज केलं. काल पण यूज केलं पण फॉर्म्युला हे 2दा. येते का लक्षात? हे फॉर्म्युला काल पण यूज केलं होतं आपण. येते का लक्षात? तर तो फॉर्म्युला ह्याला एक्सपांड केलं बघा. एक्स क्यूब प्लस 1 क्यूब चा एक्सपान्शन कसं लिहिणार? एक्स प्लस 1 ब्रॅकेटमध्ये ए चा स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. असं केलंय. एक्स प्लस 1 खालचा कॅन्सल. बरोबर का? आता काय होतंय बघा. हां, परत हे एक्सपांड होते. परत ह्याचे फॅक्टर्स पडतात. परत काय होतं? त्याचे फॅक्टर्स पडतात. फॅक्टर्स पडल्यानंतर ना, नाही, फॅक्टर्स पडताना फॅक्टर्स पडलं तरी काय होतंय? ह्याच्या डिनॉमिनेटरला हा येतो, याच्या डिनॉमिनेटरला हा येतो. परत ते 2 पार्ट्समध्ये डिव्हाईड होतो. वरचा एक्स प्लस 1 खालचा एक्स प्लस 1 पहिल्या पार्टमधून कॅन्सल होतो. एक्स मायनस 2 फक्त राहतो. त्याचा इंटिग्रेशन करायचं. आणि दुसऱ्या पार्टमध्ये 3 डिवायडेड बाय एक्स प्लस 1 त्याचा इंटिग्रेशन किती येतो? लॉग ऑफ एक्स प्लस 1. बरोबर. आणि बाकी पुढे काय आहे? 1 अपॉन एफ ऑफ एक्स रेज टू एन आहे.
बरोबर का. 1/x इंटिग्रेशन मायनस 1/x². मायनस 1/x². 1/x रेज टू n चा इंटिग्रेशन मायनस n/x⁻n+1. बरोबर का नाही. सिमिलरली एक्सच्या ऐवजी f(x) आहे. कसं सॉल्व्ह करायचं केलं तर तसं सॉल्व्ह केलं. येतं का लक्षात. हे बेटा ह्याला 2 पार्ट्समध्ये केलं तरी चालतंय. त्यांनी काय केलंय हे डिव्हिजन करून दाखवलं. हे बेटा ह्याला ह्याच्याने डिवाइड केलं तर परत तसेच येणार आहे आन्सर. काय केलं तुम्हाला सांगतो डिव्हिजन. कुठे केलं. ह्याचे फॅक्टर्स न फाइंड आउट करता या दोघांचं डिव्हिजन करून हे कसं आणलं स्टेप सांगतो. हे बेटा कळत नाहीत ना फॅक्टर. मग काय केलेलं आहे डिव्हिजन केलेलं आहे. यांचं काय करू शकतो आपण डिव्हिजन करायचं. न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने डिवाइड करायचं. डिवाइड केल्यानंतर ना एक्सला कितीने मल्टिप्लाय केल्यावर x² येईल. हे बघा डिव्हिजन कशी करायची. काय आहे खाली x+1 इथे काय आहे x² मायनस x+1 आहे का नाही. या एक्सला कशाने मल्टिप्लाय केल्यावर x² येईल. x इंटू व्हॉट इज x². एक्स करायचं. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन याच्याबरोबर करायचं. x इंटू एक्स इज प्लस इंटू प्लस इज प्लस 1 इंटू एक्स इज एक्स. तर ह्याच्यातून हे सबस्ट्रॅक्ट करतो. x² म्हणून x² गेले 0. हे मायनस एक्स मायनस 2x येते आणि हा +1. आता या एक्सला कशाने मल्टिप्लाय करू जेणेकरून मला -2x भेटेल. -2 x इंटू -2 इज -2x प्लस इंटू मायनस इज -1 2 2. या दोघांचा सबस्ट्रॅक्शन करायचा. ह्याच्यातनं 30 टर्म गेली 0 मायनस मायनस प्लस 1 प्लस 2 इज 3. आता हे बेटा हे रूल कसं असतो बघा इथं. डिव्हिडंड इज इक्वल टू काय असतो कोश डिवायझर इंटू क्वोशंट. डिवायझर इंटू स्पेलिंग काय क्वोशंट प्लस रिमाइंडर. येते का लक्षात. ए बेटा कसं लिहायचं डिव्हिडंड कोण आहे कोणाला डिवाइड करायला लागलो x² मायनस x प्लस 1. बरोबर याला डिवाइड करायला लागलो. हा डिव्हिडंड कशाने डिवाइड करायला लागलो x+1 इंटू x-2 प्लस 3. बरोबर. सो दिस कॅन बी रिप्लेस्ड बाय दिस. या एक्सप्रेशनच्या ऐवजी हे लिहू शकतो. हे कुठं आलं फॉर्म्युला. हे तर बेसिक 7वी 8वीचा फॉर्म्युला आहे. बरोबर का 7वी 8वीचा फॉर्म्युला आहे का नाही. 11ला तुम्ही फॉर एक्झाम्पल 3 ने डिवाइड केलं किंवा 4 ने डिवाइड केलं. 11ला 4 ने डिवाइड केलं 4 2 जा 8 किती येतं रिमाइंडर 3. म्हणजे बघा 11 हा 11 याला कसं लिहू शकता 4 2 जा 8 4 2 जा 8 प्लस 3 4 2 जा 8 प्लस 3 11च आहे. तोच हा फॉर्म्युला आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस हे करायचं. हे बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस हा असतो. बघा दिस कॅन बी रिप्लेस्ड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस हा. दिस कॅन बी रिप्लेस्ड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह केलेलं आहे. येते का लक्षात. येते का लक्षात. ए बेटा न्यूमरेटरला x³ आहे आणि डिनॉमिनेटरला हा एक्सप्रेशन आहे क्वार्टिक एक्सप्रेशन आहे. x⁴ असे टर्म आपल्याला हँडल करता येत नाही. x² ला t लिहू शकतो बघा. आपण काय करू शकतो x² ला t लिहू शकतो. x² ला t लिहिल्यानंतर हा पण रिप्लेस होतो. x dx काय होतो dt होतो. बरोबर का. म्हणजे सगळं ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये हा 2 फॅक्टर्स मध्ये कन्वर्ट होतो. बरोबर. न्यूमरेटरला हे येते आणि डिनॉमिनेटरला हे स्टँडर्ड पार्शियल फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये येते. ए आपण पहिला ब्रॅकेट प्लस बी आपण दुसरा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आणि शेवटी टीला सबस्टिट्यूट करायचं. लागलं तर सबस्टिट्यूट करायचं नाही तर ऑप्शनमध्ये कम्पेअर करून कुठलं बरोबर आहे चेक करायचं. 1/3 2 लॉग ब्रॅकेट असं कुठे बदलायचं ऑप्शनमध्ये. केलं का पुढे सॉल्व्ह. एवढा वेळ घालवत बसायचं नाही. इथं 1/3 म्हणलं तर ऑप्शनमध्ये 1/3 कुठे बघायचं. एकाच ठिकाणी 1/3 येते का लक्षात. या स्टेपलाच कळते का नाही तुम्हाला. इथे 1/3 म्हणल्यानंतर हे 2 डोक्यावरती जाणार आहे. हे 1 हाफ डोक्यावरती जाणार आहे. हे सॉल्व्ह होणार आहे. शेवटी 1/3 सेपरेट राहणारच आहे. तर 1/3 बाहेर राहणारच आहे. तर एकच ऑप्शन 1/3 आहे बघ. हे पुढच्या मेहनत करायची गरज पण नाहीये. येते का लक्षात. ह्याच्यानंतर ना परत 1 मिनिट ह्याच्यामध्ये घालवण्यात काय अर्थ नाही. लक्षात येते का. परत तसंच क्वेश्चन आहे बघा. तसंच आहे बघ. बरोबर. ह्याचे फॅक्टर्स पाडू शकतो. काढता येतात का फॅक्टर्स. या पहिल्या 2 टर्म मधनं x² जर कॉमन काढल्यात हे बघा
x⁴, 5x⁴ प्लस 4 याचे फॅक्टर्स कसे पाडायचे जातो? या दोघात काय कॉमन आहे? x² कॉमन आहे. तर शिल्लक काय राहील याच्याकडे? x² प्लस 3 प्लस 4. बरोबर का? हे बेटा ह्याला x² ला t म्हणलं तर x² ला जर t म्हणलं तर हे काय होईल? t² प्लस 5t प्लस 4. आता याचे फॅक्टर्स पडू शकतो का? याचे फॅक्टर्स पडू शकतो का आपण? क्वाड्रेटिक जाणे याचे फॅक्टर्स पडू शकतो का? दोघांना काय कॉमन निघते? नाही. याला कसं लिहितो बघा. 4t² मिळवण्यासाठी 4t प्लस t बरोबर. यातनं t कॉमन घेतो t प्लस 4 आणि इथं काय केलं मी? प्लस आहे ना इकडं. हां. या दोघातनं हा कॉमन निघाला, या दोघातनं 1 कॉमन निघतो t प्लस 4. तर t प्लस 1 आणि t प्लस 4. हे बेटा t म्हणजे काय होतं तुमचा x² प्लस 1 आणि x² प्लस आले पा येते का लक्षात? थोडे आपल्याला 2-3 स्टेप जास्त लागेल. शॉर्टकट माहिती असेल तर शॉर्टकटने करू शकतो. डिनॉमिनेटरला ही टर्म आहे. आता डिनॉमिनेटरला 2 फॅक्टर झाले की परत काय करावं लागेल इथं x² t सबस्टिट्यूट करावं लागेल बघा. येतं का लक्षात? रिप्लेस करायचा. सबस्टिट्यूशन म्हणजे dx ला dt कन्व्हर्ट करत बसायचं नाही. याला काय करायचं? t लिहायचं. बरोबर का? t प्लस 4 आणि t प्लस 1 येते. म्हणजे a डिवायडेड बाय पहिला ब्रॅकेट, b डिवायडेड बाय दुसरा ब्रॅकेट. या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. a b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं, इंटिग्रेट करायचं, रिसबस्टिट्यूशन करायचं. येते का लक्षात? एक लिनियर असेल, एक क्वाड्रॅटिक असेल तर a डिवायडेड बाय पहिला ब्रॅकेट प्लस bx प्लस c डिवायडेड बाय दुसरा क्वाड्रॅटिक ब्रॅकेट असं करू. सगळीकडे x² टर्म दिसत असेल तर त्यांना रिप्लेस करून टाकू शकतो. ई रेस टू समथिंग आहे बघा. बरोबर का? म्हणजे स्क्वेअर आहे, हे x आहे आणि 1. याच्यातनं ई रेस टू एक्स कॉमन घेतलं. नाही, वरती खाली मल्टिप्लाय केलंय. काय केलंय? ई रेस टू एक्सने वरती खाली मल्टिप्लाय केलंय. मल्टिप्लाय केल्यावर ई रेस टू आता 2x ला नाही, ई रेस टू एक्सला जर तुम्ही t सबस्टिट्यूट केलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? ई रेस टू एक्स dx इज इक्वल टू dt येतो. बरोबर का? या dx ला याच्याने dx ला dt बाय ई रेस टू एक्सने रिप्लेस करू शकतो. या dx च्या ऐवजी काय लिहू शकतो? dt बाय ई रेस टू एक्स लिहू शकतो. वरती खाली ई रेस टू एक्सने मल्टिप्लाय केला पहिल्यांदा. मग ई रेस टू एक्सला t सबस्टिट्यूट केलंय. ई रेस टू एक्सला t सबस्टिट्यूट केल्यानंतर हा असा सिम्प्लिफाय होतो. बरोबर. 3 फॅक्टर झाले बघ. 3 फॅक्टर a अपॉन पहिला ब्रॅकेट, b अपॉन दुसरा ब्रॅकेट, c अपॉन तिसरा ब्रॅकेट. 3 ब्रॅकेट. 3 असेल तर 3, 4 असेल तर 4 करू शकतो. 2च फॅक्टर असायला पाहिजे असं नाही. येते का लक्षात? ए बी सी चे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, सबस्टिट्यूट करायचं, सॉल्व्ह करायचं. 3-4 मिनिट लागतात बघा. येते का लक्षात? येत असेल, सिंपल असेल तरी हे डुएबल नाहीये. येते का लक्षात? करत राहा.